माझ्या जनरेशनचे जे क्रिकेटर्स होते डेफिनेटली inspired by Kapil. Rohit is a role model, Virat is a role model, Shubman will be someone for what? Rishabh Pant is a role model for someone. It's an individual what he likes about it. I think Rohit's I think is a very selfless cricketer. It's always team first for him. Whatever I have noticed right now. Till then, Hardik had a going through a worst phase of his career. मला वाटतं मुंबईला you got booed, you are a captain, you're not in the best space, you're not loved. I felt bad for him as a player. जिकडे तो जायचा तिकडे बू करायचं. It's not his fault. आय थिंक ही तामिळनाडूची एक गेम होती. वी वर फार बिहाइंड द गेम. आम्ही फर्स्ट इनिंगवर हरलो असतो आणि तेव्हा त्याने एक इनिंग खेळले 200 गेलेला आणि मास्टर क्लास ऑफ बॅटिंग. त्या माणसाला मुंबईचं क्रिकेट व्हॅल्यू करतोय. 200 करून तो आउट झाला असं कोण काय बोललं नसतं, पण द वे ही टुक इट थ्रू. मुंबई क्रिकेट त्याला किती आवडीचं आहे. फास्ट बॉलर थोडा किडा असतो, मॅजिक बॉल टाकायचा किडा. इट्स नॉट गॉल, आय अंडरस्टँड. तो किडा असतो एक मॅजिक बॉल, बिकॉज दिसला पाहिजे ना असा बॉल पडला झाला इकडे आउट झाला. ते 2-3 ट्राय करून थापा ठप 2-3 4 खाल्ले. पंजाबच्या अगेन्स्ट मॅच होती, तर विकेटवर गेलो आणि बॉल करून मारला पाऊस बघायला. ऑब्वियसली चूक माझीच आहे. सो तिकडे तर ऑब्वियसली क्युरेटर होता त्यांचा रफी, तो पळत आला. मला बोलायला लागले काय करतो, तुला कळत नाही का, अलाउड नाहीये. तर मी चुपचाप ऐकत होतो. रवी ड्रेसिंग रूम मध्ये होता. तिकडे ड्रेसिंग रूम मध्ये चहा पितो, पण जस्ट आलेलो. सो जस्ट वॉर्मअपच्या आधी चाललेलो. तर त्यांनी बघितलं काहीतरी झालं. त्यांनी चहाचा कप ठेवला आणि तो धावत बाहेर आला. तो त्यांच्या क्युरेटरकडे गेला की हा माझा प्लेअर आहे, ह्याच्या पुढे ह्याच्याशी असं कुणाशी तू असं बोललास तर तुझी आणि माझी गाठ आहे. तुला प्रॉब्लेम आहे, तुला इश्यू आहे, तू माझ्याशी बोल. सचिन टू असं सचिन इज आउट अँड आउट अ फास्ट बॉलर्स कॅप्टन. फास्ट बॉलिंग कर, मी विकेट कशी ठेवणार आहे. 3 बॉल तुला टाकता येत नाही, खेळतो कशाला मुंबईला. ही वॉज बॉलिंग विथ द विंड. सो इट वॉज डिफिकल्ट फॉर अ बॅट्समन टू क्लिअर दॅट. 50 मीटरवर तुमचा कोच आहे. सो हवाच खूप येतो. चावी द्यायला तिकडनं पॉइंटला जायला हे बोंबाबोंब करायला आणि त्याच्यावर अजून बाकी पण चढायचे. तसं झालेलं. सो गो बॅक टू द डगआउट आणि मला सांग काय झालं होतं. आय डोंट वॉन्ट टू गो बॅक. इट इज नॉट अ ग्रेट फिलिंग टू गो बॅक. माझं क्रिकेट चालू झालं कामात मेमोरियल आजच्या सरांकडे. इट्स अ व्हेरी जेन्युइन कॅरेक्टर, सिम्पल ॲट हार्ट अँड ॲज अ सेड व्हेरी सेल्फलेस. बल्लू सर आणि संजय होता. कॉल मी असाइड की आय थिंक पारस आय नो थिंग्स आर वर्किंग. ट्राय करतोय, बट फ्रॉम द टीम पर्स्पेक्टिव्ह इट्स नॉट हेल्पिंग. And I quickly understand that because eventually you need to find a balance, you need to find a team. So I said ki boss, this is your last. मोदी जी आले, no one expected it to come. शामीच्या डोक्यावर त्यांनी हात केला. हे तुम्ही सिराला नाही सांगू शकत. सिराची स्ट्रेंथ वेगळी आहे, शार्जूची स्ट्रेंथ वेगळी, बुमराची स्ट्रेंथ वेगळी आहे. त्याची ती स्ट्रेंथ करू शकतो. सो ही यूज दॅट स्ट्रेंथ. अरे वेल डन. सो असं आहे गोष्ट. नमस्कार. आज आपण आणखीन एका आचरेकर सरांच्या खेळाडूला भेटणार आहोत. पण यावेळेला हा फलंदाज नाही आहे. हा आहे मुंबईच्या मातीतून तयार झालेला मेहनती, प्रभावशाली, एक वेगवान गोलंदाज. तब्बल 10 वर्ष मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या या गोलंदाजाने जवळपास 300 विकेट्सही घेतली आणि 2002ला स्वतःच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत पंडित सारख्या टास्क मास्टर कोच सोबत यांनी मुंबईला रणजीचं विजेतेपद सुद्धा मिळवून दिलं आणि त्यानंतर क्रिकेटला राम राम ठोकला. पण क्रिकेटशी संबंध सुटला नाही. एका वेगळ्या भूमिकेतून कोच म्हणून यांनी भारतीय युवा संघाला घडवलं आणि 2021 ते 2024 पर्यंत राहुल द्रविड सोबत यांनी इंडियन क्रिकेट टीमला एका उच्च स्थानावरती नेऊन ठेवलं. कुलदीप यादवला ज्यांनी ट्रान्सफॉर्म केलं आणि जसप्रीत बुमराला बॉलर ऑफ अ जनरेशन म्हणून ज्यांनी संबोधलं, मोहम्मद शमीला आर्टिस्ट ऑफ फास्ट बॉलिंग म्हणून ज्यांनी गौरवलं, तोच आजचा आपला मानाचा पाहुणा पारस मhambrey. सो पारस, थँक्यू. थँक्स फॉर कमिंग. It's a pleasure. So welcome to the TD show. Lovely. I didn't know they had a name, काय? TD show. What does it say? तुषार dawange. Oh, lovely. Okay. पारस, तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत त्यावेळेचं बॉम्बे क्रिकेटर, तेव्हा ऍस्पिरेशन होतं मुंबई खेळणं किंवा इंडिया खेळणं असं काय? Oh yeah, definitely. I think जेव्हा मी क्रिकेट चालू केलं, एस्पेशली लेट, मी तर 10वीच्या नंतर क्रिकेट चालू केलं. करेक्ट. पेपरात ऑलवेज तेव्हा वाचायचो, ऑब्विसली न्यूज असे. तेव्हा काय होतं की स्कूल क्रिकेट खूप स्ट्रॉंग होतं. स्कूल आणि कॉलेज क्रिकेट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. अँड आय थिंक टू अ सर्टन एक्सटेंट इट वॉज अ बेस, अ फाउंडेशन टू सिलेक्ट व्हायचं मुंबईला. आय थिंक तुमचे ते परफॉर्मन्सेस फार मॅटर करायचे तेव्हा ॲटलिस्ट. सो रेग्युलरली पेपरात सचिन, विनोद अशी नावं होती जे रेग्युलरली पॉप्युलर होते. सो वाचून ऐकणं होतं की सचिन तेंडुलकर कोण आहे, नाव आहे एक. कारण मी क्रिकेट 10वीच्या नंतरच चालू केलं. मला क्रिकेट
स्कूल क्रिकेटमध्ये कोणाची असोसिएशन नव्हतं. सो नावं माहिती होती, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे आणि ते बाकी खूप जण होते. आणि तेव्हा ऑब्व्हियसली परफॉर्मन्स झाला, ह्यांनी 600ची पार्टनरशिप केली, वर्ल्ड रेकॉर्ड झाला आणि त्याच्यानंतर त्यांना मुंबईतला सिलेक्ट केलं, रणजी टीममध्ये आले. सो ऑब्व्हियसली तुम्हाला माहित होतं की मुंबई क्रिकेट फॉलोइंग क्रिकेट. डेफिनेटली आय लाईक क्रिकेट. 10वीच्या नंतर आय प्लेड क्रिकेट. खेळणं, सोसायटीमध्ये खेळतो, बिल्डिंग, तसं आवड चालू झाली. सो वेर यू म्हणजे कुठून लहान मी राहिला विनस अपार्टमेंट्स, वळी सिफेसला आमचं घर होतं तेव्हा. मी टोकेन तेव्हा लकीली काय होतं ना की तेव्हा मोठा कॉम्प्लेक्स होता. तेव्हा 3 सोसायटी, ॲक्च्युली 3 मोठ्या बिल्डिंग्स अराउंड 20-20 माळ्याच्या, आणि समोर असे 3 बैठकी 5-5, 6-6 माळ्याच्या, मोठा कॉम्प्लेक्स होता. आणि कॉम्प्लेक्सच्या मध्ये एक गार्डन होतं. ओके. आणि डिसेंट साईज, म्हणजे आता तर डिसेंट साईज गार्डन होतं तेव्हा. आणि इन दॅट गार्डनमध्ये काय होतं ना, इट्स अ व्हेरी फनी, इट्स लाईक अ ओव्हल काइंड ऑफ अ राऊंड ओव्हल शेप, आणि मध्ये एक पॅरापेट होता कॉन्क्रीटचा. सो दॅट वॉज मे बी 17-18 यार्डचा असेल. सो दॅट वॉज युअर विकेट. दॅट वॉज अवर विकेट. स्पेशली 2 स्टंप त्या साईड लावायचे इकडे, आणि मग तुमचे सोसायटीचे रूल्स की 1 बाउन्स गेला तर 2 रन, फर्स्ट फ्लोअरच्या वर गेलं, फुल टॉस गेला तर आउट, तसे रूल्स. सो क्रिकेट तिकडे चालू झालं, मला आवड तिकडे चालू झाली. पण ते फक्त क्लब आणि आपलं बिल्डिंग क्रिकेट. पण वाईल ग्रोईंग अप कोणाला आयडलाइज केलं? मला तेव्हा अनफॉर्च्युनेटली तेव्हा काय होतं, कव्हरेज क्रिकेटचं एवढं नव्हतं. आजकाल जे तुम्हाला टेस्ट मॅचेस बघायला मिळतं, वन डे क्रिकेट, T20 क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं, तेवढं एवढं नव्हतं. सो जेव्हा फार कमी सिरीज असायचे, जे टी व्हीवर दाखवते ते बघायचो. सो ऑब्व्हियसली इंडियन टीम जेव्हा खेळायची, फॉर मी डेफिनेटली लाईक मे बी ऑल द अदर जनरेशन, माझ्या जनरेशनचे जे क्रिकेटर्स होते, वर डेफिनेटली इन्स्पायर्ड बाय कपिल देव. क्या बात. डेफिनेटली. सो दॅट फॉर मी तिकडे आय थिंक तो किडा तिकडे चालू झाला, त्यांना बघून इंडियाज ओनली जेन्युइन फास्ट बॉलर तेव्हा होते. तेव्हा यू हर्ड नेम्स राईट. तेव्हा तुम्हाला माहिती आहे पार्ट टाइम बॉलर होते यार. सुनील सरांनी पण बॉलिंग केली आहे टेस्ट मॅच मध्ये, एकनाथ सोलकर. आणि आजकाल तर तुम्ही जनरेशन बघा तर तुम्ही विचार कराल का की सुनील सर या एकनाथ सरनी तुम्ही फास्ट बॉलिंग चालू करू शकता का? सो आय थिंक दॅट्स तेव्हा एक वन इंडिव्हिज्युअल जेव्हा हू टुक ऑन एव्हरीथिंग, चेंज पर्स्पेक्टिव्ह इंडियन क्रिकेटचा. अँड ऑब्व्हियसली पुढे जाऊन 93चं वर्ल्ड कप आहे. I still remember watching 83. Sorry, 83. I still remember watching that finals sitting in my dad and family बघून. So I think तो एक कुठे ना कुठे सीड इम्प्लांट होते. आय थिंक तिकडे ती डेफिनेट झाली आणि ही वॉज माय इन्स्पिरेशन. वंडरफुल. सो पण पारस, कोणी तुम्हाला हू वॉज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग यू एज अ पारस मामरे एज अ बॉलर? मी क्रिकेट आय थिंक एकच इंडिव्हिज्युअल विल बी व्हेरी अनफेअर टू नेम, बिकॉज आय पर्सनली फील की तुमच्या जर्नीमध्ये, ग्रोथच्या जर्नीमध्ये त्या खूप जण कॉन्ट्रीब्यूट करतात. एक इंडिव्हिज्युअल हॅज अ बिगर कॉन्ट्रीब्युशन, मे बी बिकॉज तुमचं असोसिएशन विथ दॅट इंडिव्हिज्युअल लिटल मोर दॅन दी अदर्स. या काही इंडिव्हिज्युअलचं थोडं कमी असतं, पण काही ना काही व्हायटल कॉन्ट्रीब्युशन असतं. सो माझ्या जर्नीमध्ये इफ ऑनेस्टली फ्यू पीपल, अँड आय थिंक बिकॉज ज्यांची इन्व्हॉल्वमेंट होती, अँड आय वुड लाईक टू से की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इन वॉट एव्हर वे इट इज. मी स्कूल क्रिकेट जे क्लब क्रिकेटला गेलो तेव्हा हेमू दळवी सर होते झुंझुनवाला कॉलेजमध्ये. आय थिंक काय होतं ना की आय ऑलवेज फील आज तुमच्याकडे गुगल आहे, आज तुमच्याकडे सो मच ऑफ इन्फॉर्मेशन तुमच्या स्मार्टफोन्सवर आहे. तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते. ओके, यू रिलायड ऑन समवन फॉर द इन्फॉर्मेशन. अँड आय थिंक त्याच जनरेशनमध्ये काय झालं, इन्फॉर्मेशन वर पास्ड ऑन फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू द इंडिव्हिज्युअल. समजा एक इंडिव्हिज्युअल कुठे बाहेर ट्रॅव्हल करतो, देशाच्या बाहेर करतो, थोडं क्रिकेट तिकडे खेळतो, ही कम्स विथ द शेअर्स दॅट एक्सपिरियन्स की बाबा टू दॅट इंडिव्हिज्युअल टू नेक्स्ट जनरेशन. सो आय थिंक ते कोचिंग बिट तसं झालं. सो फॉर मी हेमू दळवी सर, वेन आय स्टार्टेड माझं कॉलेज क्रिकेट तिकडे झालं, त्यांनी प्रयत्न केला व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे होती, त्यांचं नॉलेज होतं, ही पास्ड ऑन व्हॉट एव्हर होतं. आय थिंक ते एक होतं. देन यू मूव्ड ऑन. जेव्हा आपण मुंबई क्रिकेटला आलो, मी तिकडे चालू केलं, मुंबई क्रिकेटला आलो. सो मुंबई क्रिकेट आय स्टिल रिमेंबर, मी तेव्हापर्यंत अंडर-19 जस्ट खेळायचो, जस्ट क्रिकेट खेळायचो. अंडर-17 खेळलेलो, अंडर-19 खेळलो नाही मुंबईला. आय नेव्हर गॉट सिलेक्टेड. अंडर-17 खेळलो. सो तेव्हा एक एक BCA मफतला एक कॅम्प होता तेव्हा चालू केला. तर मकरंद वेंगडकर होते, आय थिंक त्यांनी तो इनिशिएटिव्ह घेतलेला. अँड आय स्टिल रिमेंबर व्हेरी क्लिअरली, आमची एक जर्नी होती. एक 6-a-साईड टुर्नामेंट बॉम्बे जिमखानाला असायची, रेग्युलरली असायची. ओके, तिकडे खेळायचो आम्ही 6-a-साईड टुर्नामेंट. सो ती एक टुर्नामेंट मी खेळलेलो. अँड
यू कॅन से की लकीली मी जिंकलेलो टोर्नामेंट 6 साईड मध्ये बॅटिंग प्रोग्रेस वर जिंकलो, बॉलिंग नाही असे रिमेंबर. सो त्याच्यावर जरा एक हाय होता, युफोरिया होता तुमचा की अरे यार. सो त्यांनी मला तेव्हा एक आम्ही या सो तेव्हा ट्रेनमध्ये आम्ही येतो तर सगळे ऑब्व्हियसली बॉम्बे जिमखाना असेल तर चर्चगेट पण तुम्ही चालत जा, चर्चगेटला पकडा तर जिकडे जिकडे जे जातात. तर मी महालक्ष्मी माझी जर्नी होती ते अंधेरीला राहायचे. तर ते 10-12 मिनिटाचा एक होता. त्यांनी तेव्हा मला एक्सप्लेन केलेलं की मी असं करणार आहे आणि युल बी पार्ट ऑफ इट. सो विथ दॅट जर्नी तिकडे एक सिरियसनेस क्रिकेटला थोडा ऍड झाला अँगल, बिकॉज तेव्हापर्यंत फक्त बिल्डिंग मध्ये खेळायचो तसं. तो ते एक होते डेफिनेटली मकरन सर. आणि त्यावेळेला पारस मुंबईमध्ये क्लब क्रिकेट पण खूप कॉम्पिटेटिव्ह होतं. व्हेरी आय थिंक. यू बिलॉंग टू एनी क्लब अँड एनी इन्स्टन्स ऑफ दोज? माझं क्रिकेट चालू झालं कामत मेमोरियलला आचरेकर सरांकडे. इट्स अ फाउंडेशन होतं मुंबई क्रिकेटमध्ये. कुठच्या क्लबला तू खेळलास? मी खेळलो कामत मेमोरियलला. फर्स्ट फ्यू इयर्स डी डिव्हिजनला चालू केलं बिकॉज तिकडनं जस्ट लर्निंग. मी पण नॉविस होतो, मला काय आयडिया नव्हती, तर तिकडनं चालू झालं. तिकडनं मी फर्स्ट माझं 8 डिव्हिजन म्हणजे त्या तिकडनं नंतर ऑब्व्हियसली जर्नी थोडं सुंदर क्रिकेट क्लब होतं बिकॉज आय थिंक क्लेटन मुर्झेलो सुंदर हँडल करायचा. क्लेटन कीर्ती कॉलेजला होता. ओके. जेव्हा मी थोडं क्रिकेट तिकडे खेळलेलो ते 1 वर्ष होतं तर कीर्तीला होतं तर तो मिड डेला असायचा आणि ही वॉज रनिंग सुंदर. तर ते बोला की अरे सुंदर आहे. हेमू दळवी सर होते कारण झुंझुनवाला कॉलेजचं ती लिंक होती. ते बोला की सुंदरला ये. सो माय फर्स्ट 8 डिव्हिजन माझं सुंदर होतं. आणि फॉर थोडे 1 वर्ष आय थिंक 1-2 वर्ष मी सीसीआयला खेळलो कारण मी टाटाजला काम करायचो आणि रेगे सर होते, मिलिंद रेगे. या सो ते तिकडे ऑब्व्हियसली टाटाजला होते. तर ते सीसीआयला ठेवलं की यार बिकॉज सुंदर ऑब्व्हियसली एका स्टेजला तुम्ही चालू करता देन लिटल वरीड अबाउट अरे कंडिशन्स कसे मुलं होतं कंडिशन बरोबर. ग्राउंड कंसारा पण होता, जयेश कंसारा. आय थिंक कंसारा होता. येस लेफ्ट हँड. यू प्लेड फॉर विक्ट्री ऑल्सो आय थिंक. विक्ट्री जस्ट 1 वर्ष. विक्ट्री वॉज जस्ट बिकॉज आय वॉज नॉट तेव्हा क्लब क्रिकेट मला एवढं सिरियसली खेळायचं नव्हतं कारण समटाईम कधी ना कधी तुम्हाला ब्रेक पण पाहिजे होता. सो मच ऑफ क्रिकेट. सो फक्त जस्ट एक बी पार्ट ऑफ अ जर्नी खेळायला क्रिकेट खेळायचं तेव्हा विक्ट्रीला खेळलो. पण माझे मेन क्लब्स हे होते सुंदर आणि सीसीआय आणि कामत मेमोरियल बाय माय जर्नी स्टार्ट. पण व्हेन यू एंटर्ड इन टू रणजी ट्रॉफी दोज 93-94 सो त्यावेळेला मुंबईची पॉवर पॅक्ड साईड असेल. हो. आणि आय एम आस्किंग यू कारण त्या दिवशी मी विनायक मानेशी बोलत होतो. सो यू गोईंग एज अ न्यू कमर. विनायक मानेने मला सांगितलं जेव्हा त्यांनी एंट्री केली, समीर कॅप्टन होता आणि 3 दिवस आधीच तो आला होता. इराणी ट्रॉफीची ती मॅच होती आणि त्यांनी सांगितलं इट वॉज वन गाय हू जस्ट केम अराउंड अँड पुट हिज आर्म अराउंड मी अँड सेड दॅट वॉज पारस मhambrey, द कूलेस्ट गाय. त्यांनी सांगितलं की पारसने मला सांगितलं की टेन्शन घेऊ नको, शिवाजी पार्क यंगस्टर्सची मॅच आहे असा विचार करून खेळ. तर हू डिड दॅट जॉब फॉर यू? आय थिंक जेव्हा मी माझं जर्नी आय स्टील रिमेंबर आय थिंक 93 डेब्यू होता 1993. त्याच्या 1 वर्ष आधी मी 1991 म्हणजे दॅट इयर आय थिंक हरियाणाची फायनल्स इयर त्यानंतरच्या इयरला जी फायनल झाली. एक रन आपण हलो दिलीप सर रडले होते, कपिल देव. ती मी मॅच बघत होतो तसं तिकडे वानखेडेला. तर नेक्स्ट इयर मी जेव्हा एंटर केलं ड्रेसिंग रूमला तेव्हा ना ते एक जुनं ड्रेसिंग रूम होतं. सनग्रेस मफतलाल हँडल करायचं. छोटे ड्रेसिंग रूम सर रेक्टँग्युलर शेप होतं. या साईडला 7-8 चेअर्स असतील, या साईडला 7-8 चेअर्स असतील. ओके. आणि तुम्ही तेवढं ड्रेसिंग रूम मागे तुमचं एक चेंजिंग रूम्स वगैरे तसं तेवढं छोटं ड्रेसिंग रूम होतं. तर पहिलं मी जेव्हा एंटर केलं तर इकडे लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, वेंसाकर सर, बिग नेम्स. रवी शास्त्री वॉज प्लेइंग दॅट. रवी वॉज प्लेइंग. रवी नेक्स्ट आला. रवी त्या वर्षी नव्हता. रवी नेक्स्ट आला बिकॉज तो ही वॉज बिझी विथ इंडियन टीम. सो असे ठराविक म्हणजे विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर असे. सो यू एंटर युअर थोडं ऑफ मध्ये ऐला म्हणजे आता तू थोडं नर्वसनेस ना की यार या लोकांना तुम्ही टीव्हीवर बघता, यू हर्ड द नेम्स आणि आज तुम्हाला ऍक्च्युली यू शेअरिंग द ड्रेसिंग रूम. मेन चॅलेंजेस कुठे बसायचं बिकॉज एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅड ए सीट. सो तुम्ही पहिलं उभं राहता, पहिलं बघता तर कोणाची बॅग आहे तर बॅगवर कोणाचं नाव आहे. ओके मग ही याची सीट असेल, ही याची सीट असेल. ओके वेंसाकर हे ते जिकडे काय बॅग दिसत नाही तिकडे सर्वात कोपरा वगैरे असेल तर ती सिगरेट चुपचाप तुमची बॅग ठेवायची. म्हणजे दॅट बिकेम युअर सीट. आता कोणी दुसरा तर तिकडे चॅलेंज आहे की जो प्लेइंग लेवलला त्याला प्रेफरन्स पाहिलं बिकॉज यू आर नॉट प्लेइंग राईट. करेक्ट. सो मग देन त्याला कुठे बॅग ठेवायची असेल तर मी बसू का असेल बसू. तो या तुमचं सापसिडी चालायची तिकडे.
But your first season 93-94, 30 wickets, you created impact in your first season. The महाराष्ट्राच्या अगेन्स्ट 5 विकेट्स आणि नंतर सौराष्ट्र 6 विकेट्स. Yeah. हाऊ स्पेशल वॉज दॅट सीझन? Very. I think मुंबई जिंकली पण होती रणजी ट्रॉफी त्या वर्षी. yeah. I think two aspects. Obviously, आम्ही जिंकलो. That's obviously. You were instrumental because Yeah. विकेट्स काढले. जिंकणं तुमचं, you know that in that win तुमचं contribution राहिलं आहे. You know, you played some part in this. On a personal front matters सर्वात मला वाटतं, बिकॉज तुम्ही जेव्हा काय ना मुंबई क्रिकेट तेव्हा एवढं कॉम्पिटेटिव्ह होतं की अँड यू हिअर स्टोरीज अबाउट इंडिव्हिज्युअल्स की यार ऑपॉर्च्युनिटीज कमी मिळतात, तुला खेळायला ऑपॉर्च्युनिटी कमी मिळणार. सो यू हॅड टू क्रिएट अन इम्पॅक्ट त्याच फर्स्ट गेम या 1-2 मॅचेसमध्ये वे यू कुड फील की लोकांना एक तर इंडिव्हिज्युअल कॉन्फिडन्स की नाही आय एम हिअर, यु नो मुंबई मी क्लब क्रिकेट चांगलं खेळत आलो आहे, मी अंडर 17 खेळलो आहे, लोकल म्हणजे ज्युनियर क्रिकेट खेळलो आहे, यू डन वेल इन ज्युनियर क्रिकेट. बट एस्पेशली तुम्ही जेव्हा येता इंडियन मुंबई ड्रेसिंग रूममध्ये तेव्हा यू न्यू द कॉम्पिटिशन होती. तुम्हाला माहीत होतं, एक मनात होतं की मला इम्पॅक्ट क्रिएट करायलाच लागणार. म्हणजे पहिले आय विल नॉट गेट अ रन ऑफ अ सीझन, ते मला माहीत होतं. तुम्हाला अगर प्लेस तुमची सिमेंट करायची असते आणि करायची पाहिजे तर तुम्हाला पहिले 2 मॅचेस आर क्रिटिकल तुमच्यासाठी. इफ यू डोंट डू इट इन द फर्स्ट 2 मॅचेस यू विल बी स्ट्रगलिंग. देन एकदा ड्रेसिंगच्या बाहेर गेलं टीमच्या बाहेर देन इट्स अ लॉंग जर्नी बॅक. तर तुम्हाला क्लब क्रिकेटला जाऊन परत परफॉर्मन्स करा, परत मॅचेस करत राहा खेळत अँड दॅन कॅन बी इयर 2 इयर बिकॉज इन दॅट प्रोसेस समवन एल्स माइट परफॉर्म अँड तो इंडिव्हिज्युअल टीममध्ये असणार अँड दे विल कंटिन्यू विथ दॅट. सो ते व्हेरी इम्पॉर्टंट होतं की पहिले 2 मॅचेसमध्ये वे यू गो अँड क्रिएट अन इम्पॅक्ट. एनी स्पेशल मोमेंट ऑफ दॅट सीझन? स्पेशल मोमेंट Thana, I think my first 5 wicket haul. Okay. That was my first 5 Maharashtra against. Debut, I'll tell you what my debut story was. आम्ही आदल्या दिवशी 1 मॅचेस खेळलो, म्हणजे डेब्यूची एकच मॅच झाली, डेब्यूला होती माझी. आम्ही युपीच्या अगेन्स्ट खेळलो होतो क्वार्टर फायनल. संजय कॅप्टन होता. करेक्ट. सो ऑब्विसली पाऊस पडला, मॅच झाली नाही. सो ऑब्विसली 1 इनिंगच होणार होती आणि 1 इनिंग पण झाली नाही. कारण तिसऱ्या दिवशी काही ती मॅच चालू झाली, त्यांनी बॅटिंग केली, त्यांनी रन्स केले, आम्ही बॅटिंग केली, थोडी बॅटिंग, आणि आम्ही बॅटिंग करत होतो. आणि आय थिंक एक पाऊण ताचा सेशन बाकी होता. वे कुड हॅव टेकन अ कॉल की आपण मॅच कॉल ऑफ करू शकतो. व्हेरी नाईस ऑफ संजय टू डू दॅट. तो देन ही सेड की अगर अर्धा पाऊण तास आहे रादर दॅन बॅटिंग वील यूज इट फॉर द बॉलिंग बिकॉज यंग बॉलिंग साईड होती. तो ॲबी यंग होता, ॲबी 1च वर्ष आधी खेळलेला, ॲबी जास्त खेळला नव्हता, मी होतो, साई होता, 1 वर्ष खेळलेले, आणि माझा डेब्यू होता. सो सेड लेट्स प्ले दिस गेम. सो ॲटलीस्ट मी एका डेब्यू झाला. सो मी 3 ओव्हर टाकले त्या मॅचमध्ये. क्या बात आहे. जस्ट, आणि बिकॉज संजय बोला की चल होऊन जमे, ते नर्व्स निघून जाऊन दे, डेब्यूचा तो प्रेशर असतं. बिकॉज अगेन नेक्स्ट इयर अगर येणार होतं तर फर्स्ट गेम वुड हॅव बीन माय डेब्यू, ॲटलीस्ट नर्व्स परत. सो सेड लेट्स टेक दिस अन ऑपॉर्च्युनिटी की आपण एक 3 ओव्हर 6 ओव्हर खेळा. तर मी फक्त 3 ओव्हर टाकले त्या मॅचमध्ये बॉलिंग, आणि मी टॉसवर हरलो. क्या बात. तेव्हा टॉस होता. सो दॅट वॉज माय डेब्यूचं बेसिकली. अँड देन नेक्स्ट सीझन केम इन बिकॉज बिकॉज तुम्ही थोडं बेटर होता ना, बिकॉज यू ऑलरेडी प्लेड फॉर मुंबई. ते थोडे नर्व्स असतातच, पण यू थोडं सेटल की नाही मी खेळलो आहे ऑलरेडी. सो दॅट देन सेकंड इयर वॉज माय इयर. युअर रन वॉज सुपर्ब इन रणजी ट्रॉफी बिकॉज जसं मी मगाशी बोललो की प्रतीक रावलशी पण जेव्हा मी बोललो आपण, तेव्हा त्यांनी सांगितलं 35th किंवा 39th ओव्हरला पण जर मुंबईत कोणी बॉल मूव्ह करणारा असेल तर दॅट वॉज पारस मांभरे. सो व्हॉट वॉज सो स्पेशल? आय थिंक जस्ट अबिलिटी. आय थिंक आय न्यू माझं स्ट्रेंथ्स कुठे होते. ऑब्विसली पेस एक इम्पॉर्टंट असतो, बट आय वॉजंट 120-125 बॉलर, तेवढं मला माहित होतं. यूज्ड टू वबल अ लॉट. Yeah, so my strength was movement. Okay, my outswing was something over the period naturally you can say ki shape so then you work on certain things. Obviously तुम्हाला माहिती आहे की ability आहे shape move करायची, and then you can work on certain things to develop तुमची skill एक higher. So my ability was definitely to move the ball both ways. Later on it came in also I had थोडा practice work करून so I could swing the ball. पण जुना बॉल, it's release, right? Eventually it's a release. You wrist position. It's a wrist position. If you master that wrist position and if you can repeat that wrist position, you'll generate swing, right? Swing is in the air, right? तुला सरफेसची काही गरजच नसते. कंडिशन्स कधी कधी बॉलच्या असतं की जास्त स्विंग होतो न होतो, दॅट्स अ डिफरंट थिंग. बट इफ यू कॅन कॉन्स्टंटली मास्टर द थिंग. माझं एक होतं की जर मला हे रिपीट करायचं आहे
तर मला ह्याला कंट्रोल, माझी रिस्क कंट्रोल करता आली. कॅन यू शो अस? या आय थिंक जस्ट अ सी, म्हणजे ऑब्विसली दिस अ सेमी न्यू बॉल, ऑब्विसली नवीन बॉल असतो, ओल्ड बॉल असतो, तर देयर वन साइड विच इज शायनियर दॅन दी अदर बिकॉज यू वर्क ॲज अ बॉलर टू मेंटेन इट. बट इट्स जस्ट द बिट ऑफ द वे यू होल्ड द बॉल इज हाऊ यू. आता देर इज डिस्कशन्स यू कॅन हॅव समवन से की तुम्ही थोडं लूज पकडला पाहिजे, बॉल थोडा स्लिप झाला पाहिजे. काही लोकांना थोडं हार्ड घट्ट पकडायचं. सी इट्स ऑल डिपेंड्स ऑन तुमचं हँड. सो फॉर मी माझं फिंगर्स अ लिटल लॉंग, सो इट जस्ट हेल्प्स द बॉल टू शेप इन. सो मला थोडं फील हार्ड होतं की थोडं ग्रिप थोडं टायटर होती, सो आय कॅन फील दॅट इट. And it's something that you keep working on. It's just that it's a repetition of working. So any practice session which I went in with only एक agenda होता कि how do I swing, my seam कशी जाते. So my all of initial focus was all about seam. So because you could see that process happening in front of you, right? And then you can go back and analyze करू शकता कि होतं ना होत. It's self realization, self correction, self working on certain things, because putting in that saying okay fine, जर मी हा बॉल ट्राय केला, हा झाला नाही माझा बॉल, आय नीड टू लुक बॅक अँड आय नीड टू गो बॅक अँड थिंक ऑन माय रन की हा झाला का नाही. देयर हॅज टू बी सम रिझन फॉर मी दॅट मी रिपीट करू शकलो नाही. सो बॉलिंग इज ऑल अबाउट फील. इट्स बट या देर अदर थिंग्स. द चॅलेंज ह्याच्या बिट इज ॲज अ बॅटर युअर स्टेशनरी. सो मोमेंट्स आर नॉट मसल मास कुठे फिरत नाही. बॉलिंग इज चॅलेंजिंग बिकॉज युअर रनिंग विथ अ मोमेंटम. सो हा प्रोसेस तुमचा कुठे ना कुठे चुकला, तुमचा एंड रिझल्ट चुकतो. सो टू बी एबल टू गेट द रिझल्ट, एव्हरीथिंग हॅज टू बी इन सिंक. युअर रन अप, युअर डिलिव्हरी, युअर फॉरवर्ड मोमेंटम पडत नाही, एक्झॅक्ट इनफ मोमेंटम, मोर मोमेंटम, युल बी ओव्हर बॅलन्स, अंडर मोमेंटम युल. सो खूप काही गोष्टी असतात दॅट रिलेट टू कन्सिस्टन्सी. सो हा प्रोसेस इज यू बी एबल टू मास्टर दॅट. यू शुड बी एबल टू मास्टर. वंडरफुल. इट्स टू टेक्निकल अँड स्किलफुल. इट इज. ओके. आणि पारस, one of your best performance was 7 for 42 against Gujarat. How did that happen? If you see my 96, I played for India, right? I know. Series गेलेलो. Didn't go a great series for me. Wasn't obviously you're not once you तुम्ही येता, you have a series, you get an opportunity to play for the represent the country. तुम्हाला you're all you're in a different state of mind. Your expectations are different from yourself. Obviously as an individual to be compartmentalize करता आला की तुमचे expectations, बाकींचे expectations, लोकांचं तुमचं view, to be it's very difficult. कधी ना कधी a young guy coming in to compartmentalize that, to be separate होऊ शकता, होत नाही. So it didn't have a great series. The same series where Ganguly, Dravid, Rahul त्यांचा debut होता. Prasad. Yes. Same series. Azhar was captain. So didn't have a great series, came back. So I knew for me this season was currently important, very important. But it's खूप काही गोष्टी. Emotionally you have to be in the right state of mind because you're still carrying that baggage from that thing की बाबा इंग्लंडचं hadn't a great series. 1-2 टेस्ट मॅच खेळलो, average टेस्ट मॅच गेली because you expected certain things, but the other things related to it, not only skill होतं. But then you had to come back saying, okay, this season I had to make sure that I was the right frame of mind, physically, mentally, सगळं. That season didn't start well for me. 97-90 was a bad season. I think first few games, I think 4 या 5 मॅच झाले होते, 4 या 5 मॅच. I didn't have any 5 wicket haul नव्हते माझे. 1-2 wicket, 1-2. And you could individually also, that you're not in the rhythm. You're trying, because कधी काय होतं, you over try. When you over try certain things don't happen. But there's no one around to tell you ki baba हे असं नको, हे कर, ते कर. You need someone to guide you, saying नको, how do you, okay, मला process, मला हे achieve करायचं आहे. मला achieve करायचं आहे. This is my journey, this is my path. I don't know right or wrong. You need someone to tell me from a perspective, outer perspective, की okay, हे नाही, maybe एक step इकडे घेऊन जा, maybe you'll achieve it. So maybe then कोणी सांगणार तेव्हा एवढं नव्हतं. So you're trying your own thing, you're trying harder. And when you try harder, कधी कधी ते अजून होत नाही. You get into a spiral, you get into a kind of quicksand. जास्त तुम्ही quicksand हात आला तर अजून तुम्ही खातात. Like a sinking thing. And I think exactly माझं ते झालं. Too hard. की बाबा नाही, 96 माझं great नव्हतं series. I need to make an impact, I need to create a bang. And you're trying harder. And it didn't work. So first 3-4 matches काही नव्हते. I still remember having a conversation, was it a Baroda game? Okay.
बरोडा गेमला होता आणि बल्लू सर कोच होते आणि संजय कॅप्टन होता. आय रिमेंबर हॅव ए कॉन्व्हर्सेशन की संजय सर बल्लू सर आणि संजय होता. कॉल मी असाइड की आय थिंक पारस आय नो थिंग्स आर वर्किंग, मी ट्राय करतोय, बट फ्रॉम द टीम पर्स्पेक्टिव्ह इट्स नॉट हेल्पिंग. And I understand that, because eventually you need to find a balance, you need to find a team. I understand that. So he said, boss, this is your last game. We'll give you one more game. So you, that's up to you, because we want to give you, don't want to take a call. This is the last game. Now if it doesn't work, then we'll have to think other alternatives. And that's where the 5 wicket came. That 5 wicket. So for me, it's very easy to go and say, this is it, right? This is black on white. If I don't make it this game, I don't know if I'm going to be there for the next game. Individually also you're kind of saying that nah yaar, it cannot happen. I cannot be a situation la जाऊ शकतो की जे मी someone is telling me की बाबा हा तुझा last game आहे. Beyond that तू नाही केलं तर you're not going to be part of the game. So that gives you a kick in the backside and say की boss नाही. I think that sometimes you dig deeper because of certain things. And I think that changed a little bit. And 97 was the same thing. तू बोलता was a similar thing. Wasn't a great series for me. To me 90s, that 97, was Valsad. 7 for Valsad. So that happened. Again, I know I was in the best. Sachin खेळला ती match. I remember Valsadला आम्ही match खेळत होतो गुजरातच्या against. आणि wasn't a great. म्हणजे तेव्हापर्यंत माझी performance notable नव्हती. हे I think 97, 98 90 next season होतं तेव्हा. पहिली विकेट जी मला तिकडे मिळाली. I thought गुजरातच्या against. That kind of helped me to roll it forward, and I think tikde kude just all of a sudden you catch hold of that rhythm, which is so missing, and that performance came. That helped you. Yeah, get definitely. 7 wickets. Definitely. त्यानंतर तुम्ही लीड सुद्धा केलं मुंबईला. So 2001, 2002, Yeah. बलविंदर सिंग संधू was coach. Yeah. You were captain. पण मुंबईनी परफॉर्मन्स खूप खराब केला. I think that was a pre-quarter game against Tamil Nadu. We lost by 139 runs. Yeah. Fourth inningला बॅटिंगच नाही झाली. Yeah. 129 फक्त. Oh. Again, next season with the same captain, Chandu Pandit as coach, you defeated Tamil Nadu in the finals to lift Ranji Trophy. Yeah. How special was that season? For me individually, very special, because you have part of the journey. तुम्ही 9-10 वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात, you played with other individuals, you learn on the job. तुमचं असोसिएशन the best of the cricket in the world झालं. You understand what is the requirement, what is the need to be successful. तुम्हाला भारताला खेळायचं, तुम्हाला वर खेळायचं, तुम्हाला कन्सिस्टन्सी कंसिस्टंटली परफॉर्म करायचं असेल, तर यू अंडरस्टँड फ्रॉम लॉट ऑफ इंडिव्हिज्युअल्स बोलताना. सो फॉर मी जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी मला आली, ॲज रेप्रेझेंट कॅप्टन करताना, I think to a certain, for me in my mind, it's like a circle, right? You started a journey as a player. Then you flashback, you go into something that first time entering the dressing room, being part of that, the sunglass muffler dressing room hota, aise basle tumi you're there, you're uncertain, you're part of Mumbai team, you're happy to be part of that team. As a player तुम्ही नवीन बॉल टाकता, जुना बॉल टाकता, तू कधी ओपन करतो, तू कधी ओपन नाही करत बॉलिंग, बॅटिंग मी वर खाली केली आहे. But त्याच्यानंतर you retired, so it was decided की for me it came to a complete circle. For me I felt की मी जिकडे चालू केलं माझी जर्नी, मी रणजी मुंबईला खेळलो, ड्रेसिंग रूम खेळलो, मग ॲज अ कॅप्टन आय थिंक इंडिव्हिज्युअल मला आय डिडंट सी की ह्याच्या बियॉन्ड काय. फॉर मी नथिंग. आय एम ऑलवेज माझं एक हे ऑलवेज वे ऑफ वर्किंग आहे की I need to see something. I need to work for something. That has to be a challenge for me to हे मला अचीव्ह करायचं आहे. मी केलं नाही ह्याची. माझी जर्नी आय थिंक कम्प्लीट झालेली. बिकॉज 30 वर्षाचा होतो. ओके, ऑलरेडी 30. फॉर मी हार्डली सम क्रिकेट लेफ्ट. खेळलो असतो मी अजून. इंडिव्हिज्युअल मला माहिती आहे मी अजून 3 वर्ष खेळलो असतो. येस, 3 वर्ष खेळलो असतो मी. आय थिंक 90 काहीतरी 90 काहीतरी रणजी ट्रॉफी माझे झाले. 91 मी 100 रणजी ट्रॉफी खेळलो असतो. ग्रेट. म्हणजे नंबर 100 हा खेळला आहे. मी 300-350 विकेट काढले. ते कोण विचारतं आज? म्हणजे कोणालाही माझे नंबर्स माहीत आहे का? कोणाला फरक पडतोय का मी 100 खेळलो की मी 350? हा फक्त इंडिव्हिज्युअल राहिला असतं ना, माझं सॅटिस्फॅक्शन राहिलं असतं. आणि फॉर मी तो चॅलेंजिंग नव्हता. आय एम नॉट अ नंबर्स गाय. म्हणजे आय कुड हॅव प्लेड 300. मी आय कुड हॅव बीन 100 क्लब गाय. फर्स्ट क्लास खेळलो आहे, इंडिया खेळलो आहे, 350 विकेट्स काढले आहेत. माझे एवढे 10 विकेट, 12 विकेट हॉल, वॉट एव्हर. इट रिअली डिडंट मॅटर टू मी. मला
फॉर मी इट डिडंट मोटिवेट. सो आय फेल की ते जर अगर जेव्हा खेळलो आणि मी कॅप्टन आम्ही जिंकलो ऑब्वियसली ॲज अ कॅप्टन, इट्स अ सर्कल. आय फेल्ट की दिस इज अ राईट मोमेंट बिकॉज इट कॅनॉट बी अ बेटर एंडिंग फॉर माय करिअर की जिकडे मी क्रिकेट चालू टीमसाठी चालू केलं, वानखेड्याला फायनल्स आहेत, तिकडे फायनल जिंकलो. आय थिंक फॉर इंडिव्हिज्युअली आय थॉट that was going to be a better ending to my career. In Ranji Trophy journey, you said, you played for more than 10 years with 284 wickets to be precise. I remember those wickets in 91 games. Right. Sachin khela, Vinod khela. Any of their innings you remember? Two innings. I feel सचिनची ऑब्विसली एक ते 200 आय थिंक तामिळनाडूच्या अगेन्स्ट त्यांनी 200 केलेले वानखेडेला. आय थिंक एक इनिंग त्यांनी सिंगल हँडेडली एक मॅच जिंकवलेली अगेन्स्ट तामिळनाडू आणि नंतर आय थिंक 200 केलेले होतं. त्याचा फिनॉमिनल इनिंग तो खेळलेला बिकॉज वी आर स्ट्रगलिंग इन द सिरीज, वी आर स्ट्रगलिंग इन द गेम, वी आर फार बिहाइंड त्या गेममध्ये. तू कॅप्टन होता तेव्हाची गोष्ट आहे? ना त्याच्या आदली आय थिंक 1-2 वर्ष आधी. ओके. तो तेव्हा सचिन खेळायचा टीममध्ये. म्हणजे रेग्युलर 97, 95, 94, 95 सिरीज होते. आय थिंक 97 का 98 बिकॉज आय रिमेंबर सिमिलर एक 200 त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट खेळलेले इनिंग्स खेळलेला सिडनीला 241. या नॉट प्लेड अ कव्हर ड्राइव्ह. मुंबईलाच होतं. ओके. ऑस्ट्रेलिया मी मुंबई आणि मुंबई ऑस्ट्रेलिया सीसीएला एक मॅच होती. सीसीएला एक मॅच आयदर समीर कॅप्टन होता की साई कॅप्टन होता. समीर असेल कॅप्टन. ओके. सो तेव्हा त्यांनी एक ते इनिंग केलं, समजा 200 केलेले. आय थिंक ही तामिळनाडूची एक गेम होती. वी वर फार बिहाइंड द गेम. आम्ही फर्स्ट इनिंगवर हरलो असतो आणि तेव्हा त्यांनी एक इनिंग केलं 200 केलेला आणि मास्टर क्लास ऑफ बॅटिंग की कोणाला विकेट्स 5 विकेट गेल्या, 6 विकेट गेल्या आणि त्या प्लेअरला घेऊन खेळायचं, एक इनिंग कन्स्ट्रक्ट करायची. वॉज अ मास्टर क्लास फॉर अदर्स टू सी की समवन गरज नव्हती. म्हणजे ऑलरेडी तो इंडिया खेळलेला, पण इट इन्स्टिल्ड द डिझायर अँड वेन यू लुक ॲट द इंडिव्हिज्युअल मेसेज वॉज सेंग की त्या माणसाला मुंबईचं क्रिकेट व्हॅल्यू करतो आहे. मुंबईची एक इनिंग म्हणजे त्या अगर त्यांनी 200 करून तो आउट झाला असता कोण काय बोललं नसतं. पण द वे ही टुक इट थ्रू इट जस्ट शोड दॅट की काय व्हॅल्यू आहे, म्हणजे मुंबई क्रिकेट त्याला किती आवडीचं आहे अँड हाऊ पॅशनेट इज. अँड दॅन जस्ट तुम्हाला कळतं, सांगायची पण गरज नाही बिकॉज तो ज्या प्रकारे खेळत होता देन यू हॅड टू पुट इन युअर हेड अँड माइंड एव्हरीथिंग इन टू इट बिकॉज इट वॉज मुंबई क्रिकेट ॲट स्टेक. नाही तर विनिंग लुझिंग अ गेम फॉर मुंबई ॲट स्टेक. अँड आय फील वी आर दॅट जनरेशन विट मॅटर्ड फॉर अस. इट रिअली मॅटर्ड फॉर अस. मला कुठले अजूनही माझ्या करिअरमध्ये इनिंग्स मला आठवतं की आम्ही फर्स्ट इनिंग लीड दिली आहे या मॅच हरलो आहे. हो. मला आठवतं बिकॉज हे मोजून हातात असतील. मी 50 गेम खेळलो असेल त्यावेळेस मला 4 या 5 इनिंग्स असतील, 5 मॅचेस जे आम्ही हरलो आहे ते मलाही माहिती आहे बिकॉज इट हिट्स यू सो हार्ड. यू रिमेंबर दॅट. यू डोंट एवढं इझिली सुटत नाही. व तुम्हाला लक्षात येतं की ही मॅच हरलो आहे, यांच्या अगेन्स्ट हरलो आहे. सो इट मॅटर्ड फॉर अस अँड इट मॅटर्ड दॅट जनरेशन. सो दॅट वॉज अ मास्टर क्लास. त्यांनी जे केलं तामिळनाडूच्या अगेन्स्ट आम्ही जिंकलो आहे ती मॅच. आणि एक इनिंग आय थिंक विनोदची खूप इनिंग्स होत्या, बट मी बरोडाच्या अगेन्स्ट वानखेड्याला खेळत होतो आणि आय रिमेंबर ह्याला ताप होता. विनोदला प्रॉपर ताप होता. म्हणजे ही वॉज फीवर, मी करत झोपलेला. सो जनरली तो 3 या 4 जायचा. तर त्यांनी बोललं की यार नको, मी थोडं झोपतो, होपफुली गेट रेस्ट मला मिळेल थोडं आणि मी मिडल ऑर्डरला जाईन. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की वी कुडंट पार्टनरशिप तेवढं होत नव्हते आणि त्याला ॲक्च्युली बरं नव्हतं. सो झोपलेला होता, पॅड घालून तो झोपलेला, पॅड सगळं ग्लव्ह सगळं तसं झोपलेलं. मी फुल किट घालून झोपलेला की जसं जायचं असेल की आउट विकेट पडली की याला उठवायचं, त्याला सांगितलं मला उठवा आणि मी जातो. ड्रेसिंग रूम मागे एक आमचं कॉमन एरिया होती. दोन्ही जुनं एक कॉमन एरिया होती. मी ते पण शेअर करायचं आणि आम्ही पण शेअर करायचो, तशी होती. सो तो तिकडे झोपलेला, त्याला गोळ्या दिलेल्या आणि सांगितलं की बाबा जसं विकेट पडेल आम्ही तुला सांगतो. आणि पार्टनरशिप एवढं झालं नाही. सो लवकर कॉल आला त्याला आणि जाऊन कोणी प्लेअरने जाऊन सांगितलं विनोद आऊट झाला, चल जा आता. उठला, तिकडे छोटं एक बेसिन होतं, तिकडे थोडं पाणी मारलं आणि तसं फुल स्वेटर म्हणजे आज इमॅजिन करा की आय थिंक 32 डिग्री 33 डिग्री बाहेर असेल, लोक घामाने सगळे ड्रेंच्ड आहेत कपडे. हा फुल स्वेटर घालून, हाफ स्वेटर फुल स्वेटर घालून बॅटिंगला गेला आणि तिकडे त्यांनी 54 काय ते 55 रन्स केले. आणि दॅट्स इनिंग्स. बाकीचे इनिंग्स तर आहेत पण
ती जी क्वालिटी ऑफ इनिंग्स होती अगेन्स्ट स्पिनर्स आणि ऑफ स्पिनरच्या अगेन्स्ट, कारण थोडी टर्निंग विकेट होती, लाल माती वानखडे, यू नो फोर्थ डे कसं होतं, टर्न असतो, स्पिनर्स आर नॉट इझी, बाउन्स असतो. पण जस्ट ती इनिंग खेळला, 54 55 केले त्यांनी, आणि स्पिनरला ते शॉट्स खेळला, फास्ट बॉलर शॉट केला. आय थिंक दॅट्स इम्पॅक्ट. बाकी तर मोठ्या इनिंग्स खेळलाच आहे, पण ते एक इम्पॅक्ट राहतं ना इनिंगमध्ये, की क्वालिटी दिसली विथ इन दॅट सिच्युएशन जाऊन करणं, इट्स ऑल क्लास. बट ही वॉज ऑलवेज मॅजिकल अगेन्स्ट स्पिनर्स ना. हो, व्हेरी ग्रेट, व्हेरी मर्डर्ड स्पिनर. म्हणजे तुम्ही लेफ्ट आर्म स्पिनर असो या ऑफ स्पिनर असो या नथिंग, देयर इज नो थिंग की तुम्ही यू कुड बोल टू हिम सेइंग की लेग स्पिनरचा वीकनेस आहे, ऑफ स्पिनरचं जनरली काय बोलतो, लेफ्ट हँड बॅट्समनचं ऑफ स्पिनर अवे गोईंग डिलिव्हरीज आणि यू कुड प्ले ऑलराऊंड गेम, स्टेप आउटून खेळणं, कट खेळणं, यु नो, अनबिलिव्हेबल. इनसाइड आउट शॉट्सचं खेळायचं, फॅब्युलस. परस आपण बॅटिंग बद्दल बोललो, यू ॲज अ एस बॉलर फॉर मुंबई, बॉलिंग पार्टनरशिप्स किती महत्वाच्या होत्या आणि तुझी बेस्ट बॉलिंग पार्टनरशिप विथ होम अँड व्हेन वॉज दॅट? There's a saying, na, all fast bowler hunt in pairs, right? Correct. It's a right saying, but for me, I don't think pair nahi, I would say pairs. Okay. For me, आमची real partnership was Salil, Abby, myself. 3 fast bowlers जे होतं, 2-3 वर्ष आम्ही जे खेळलो, was amazing because every individual was different. Salil was out and out pace fast bowler, complete quick fast bowler. Abby was different, tall, hit the deck kind of bowler, bounce, and I was little on a moving side, swing करायचो. So all 3 bases were here covered. So I think for me, त्या तिघांबरोबर जे 2-3 वर्ष खेळलेलो, you know, to a certain extent, when you look back and say I could can boast थोडा कॉन्फिडन्स, इगो माझा जरा मसाज करून घेऊ शकलो असतो. सांगतो की people feared that attack to a certain extent. Because the 3 genuinely 3 बॉलर्स असे होते. आय डोंट सी दॅट रणजी ट्रॉफीमध्ये फार कमी असे म्हणजे खेळ असेल आय एम नॉट सेइंग त्यानंतर असतील, पण एकत्र बरेच वर्ष खेळणारे जस्ट काइंड ऑफ अ नोटेबली पीपल वुड रेकग्नाइज की नो, दिस इज अन अटॅक दॅट यू नीड टू बी अवेअर ऑफ, यू नीड टू बी वेरी ऑफ अँड टू बी थिंकिंग अबाउट. पण तुम्ही प्लॅन करायचं मॅचच्या आधी की यार ह्याला आपण काढ, ह्याला तू काढ, ह्याला ह्या काढ, त्याला ते कर असं? ना, मी बोलू शकलो असतो आमच्या वेळी की अरे तू त्याला काढ, मी ह्याला काढतो, मी बोलू शकतो, पण इट्स ऑनेस्टली यू कॅनॉट डू दॅट. इट्स ऑन द फील्ड करू शकता, म्हणजे ऑन द फील्ड तुम्ही हॅव दॅट डिस्कशन बिकॉज यू लुक ॲट अ बॅट. सी तेव्हा काय होतं की डेटा नव्हता, राईट, व्हिडिओज नव्हते, व्हिडिओ अनालिसिस. आज काय तुमच्याकडे व्हिडिओ आहे, त्याचं लास्ट 3 वर्षात तुम्ही काढाल त्याचं वीकनेस कुठे आहे, त्याचं स्ट्रेंथ कुठे आहे, तुम्ही कुठले बॉल्स कुठल्या स्टेजेसला तो आउट होतो, यू हॅव सो मच ऑफ डेटा तुम्ही यूज. तेव्हा डेटा नव्हता, राईट. इट इज एव्हरीथिंग ऑन व्हॉट्स द सिच्युएशन चालू आहे. सो one thing was very nice that communication was very good on individuals. Coordination. Yes. So जर कोणाला वाटलं की सलीला वाटायचा की ॲबीला वाटायचा की यु नो परत असं मला वाटतं हे कर, वी फेल्ट दॅट, सो यू पुट इन दॅट डिरेक्शन, ओके फाईन वाटतं. यू फेल्ट समथिंग की मला वाटतं सॉरी, यू ऑब्झर्व सर्टन थिंग्स की बाबा हा स्ट्रगल करतोय, फुटवर्क नाही आहे, यु नो हा पाय मागे राहतोय. सो दॅट ऑन द फील्ड तुम्ही गेम तसा प्रोग्रेस करतो, यू पास ऑन द मेसेज अँड देन यू वर्क इंडिव्हिज्युअल स्किल वाईज, युअर टेम्परमेंट वाईज, युअर अबिलिटी टू अनालाइज तुम्ही करू शकता, इंडिव्हिज्युअल करायचे. पण आय थिंक 3 of us had a great partnership. As far as you played under so many captains, the best captain you played under an instance? Mumbai. I wouldn't say, you know, very difficult honestly to pinpoint a captain. Okay. Because see, captaincy is your style, is what your vision of the way you want to take this team forward. It's like 2 sides of a coin, right? You can approach this side, you can approach that side. So I don't think but मला 2-3 captains what I've overall that impacted me and helped me as a player to develop as a player in reading the game. Very different. Ravi came across ki, you know, Ravi like confidence giver hota. You say Ravi the way it is, मैं करेगा यार तू. So as a youngster तुम्ही येतात तर you want someone to know की बाबा माझा कॅप्टन माझ्या मागे उभा आहे. करेक्ट. दॅट्स सो इम्पॉर्टंट बिकॉज तुम्हाला अगर तेच नसेल, ती इन्सिक्युरिटी तिकडे, रवी वॉज द राईट पर्सन टू गिव्ह दॅट. तो तसाच होता. आय रिमेंबर वाय आय एम सेईंग दॅट बिकॉज माय फर्स्ट इयर आम्ही हरियाणाला मॅच खेळत होतो. रूल्स काय जास्त माहीत नसायचे. आम्ही आता क्लब क्रिकेटला तुम्ही मॅचच्या आधी जाऊन विकेट बघा, पाय मारा, ठोका, तेव्हा कोण बोलत होतं.
रणजी ट्रॉफीला थोडे रूल्स असतात ना, यू कॅन्ट डू दिस, हे नाही करू शकत. तो आपले मॅचच्या आधी ऑब्व्हियसली ग्राउंडला गेलो, हरियाणाला मॅच होती. सो सगळे माझं पहिलं 93-94 माझं दुसरं वर्ष डेब्यू झालेलं, साईचं दुसरं वर्ष, माझं पहिलं वर्ष, असं 3-4 वर्ष 2-3 वर्ष खेळलेलं आम्ही आलेलो. सो तिकडे ग्राउंडवर गेलो मी, मॅच विकेट बघत, मॅचच्या आधी विकेट बघत होतो आणि माझ्या हातात बॉल होता. सो आय वेंट इन आणि सगळे विकेट बघत होते. तर मला काय स्ट्राईक काय झालं, तर माझी पण चूक होती, आय शुड हॅव रिअलाइज दॅट. माझ्या हातात एक बॉल होता, असं एक बॉल होता. सो मी तसं बॉल सवय असते ना, बॉल मॅचकडे तर जसं फील पाहिजे असं काळ, तर ते कॅरी करत होतो. तर विकेटवर गेलो आणि बॉल करून मारला बाउन्स बघायला. सो ऑब्व्हियसली चूक माझीच आहे. सो तिकडे तर ऑब्व्हियसली क्युरेटर होता त्यांच्या रफी, तो पळत आला आणि मला बोलायला लागले, काय करतो, तुला कळत नाही का, हे करत नाही का, तुम्हाला हे सगळं करू शकता तुम्ही, हे ते अलाउड नाही आहे. सो मी चुपचाप ऐकत होतो. रवी ड्रेसिंग रूममध्ये होता, तिकडे ड्रेसिंग रूम चहा पितो, पण जस्ट आलेलो, सो जस्ट वॉर्मअपच्या आधीच आलेलो. तर त्यांनी बघितलं काहीतरी झालं, त्यांनी चहाचा कप ठेवला आणि तो धावत बाहेर आला. तिकडे झालं, विचारायला काय झालं, काय सॉरी कधी असं झालं. तर तेव्हा ठीक आहे, तो त्यांच्या क्युरेटरकडे गेला की हा माझा प्लेअर आहे, ओके, ह्याच्या पुढे ह्याच्याशी असं कुणाशी तू असं बोललास तर तुझी आणि माझी गाठ आहे, तुला प्रॉब्लेम आहे, तुला इश्यू आहे, तू माझ्याशी बोल, मला नको की तू ह्यांच्याशी कोणाशी बोलला तर तुझी माझी गाठ आहे. आय थिंक दॅट इम्पॅक्ट. तर तुम्हाला माहिती आहे की तुमचा कॅप्टन तुमच्यासाठी आहे, जे कोणा गो आउट ऑफ द वे टू गिव्ह इट फॉर हिम अँड द टीम एस्पेशली. सो तो एक होता रवी. संजय वॉज व्हेरी टॅक्टिकल विथ बल्लू सर होते. सो संजय वॉज व्हेरी टॅक्टिकल ओरिएंटेड, म्हणजे की हां ही स्ट्रॅटेजी, हे असं, ही बॉलिंग करायची आपण. टू ॲड एक एक्झाम्पल देतो. वी आर प्लेइंग द फायनल्स इन ग्वालियर अगेन्स्ट दिल्ली. ही एकच जी फायनल झाली ती डे अँड नाईट होती. एव्हरी 40 बॉल नवीन बॉल यायचा, 2 बॉल असं व्हाईट बॉल होतं, म्हणजे व्हेरी डिफरंट. वन डे टेंड तुम्ही खेळता, टायमिंग्स वेगळे, 2:30 मॅच चालू व्हायची, लॉट ऑफ फ्लाईज इश्यूज होते तसं. सो कम्प्लीट डिफरंट हे होतं. सो लास्ट डेला त्यांना 90 ओव्हर खेळायचे होते, 245 or 255 होते. दिल्लीला 6 विकेट हातात होते, आय थिंक 6 विकेट हातात होते, त्यांनी दिल्लीला जिंकायचं होतं. आणि वाईट बॉल, फ्लॅट विकेट काही होत नव्हता. इट वॉज 70-30 इन दॅर फेवर. वी न्यू की दे वर फेवरेट्स, दे वर फेवरेट्स टू विन. काही होणार, अगर नॉर्मल क्रिकेट खेळलो तर आम्हाला माहिती आहे की ते 60 ओव्हरमध्ये गेम करतील, 60-70 ओव्हरला गेम करतील, संपतील आणि ते जिंकणार आहेत. सो वी हॅड टू डू समथिंग डिफरंट. सो वी सेड ओके फाईन, व्हॉट डू वी डू. सो संजय बल्लू सर होते आणि मला की सॅट आउट होते, ते एक काम करा की तेव्हा ना वाईडचे रूल्स नव्हते, जे आज एवढे होते आज तेवढे नाही आहेत. सो लेट्स एक्सप्लॉइट दॅट वाईडचा रूल. व्हॉट वी डेड वॉज की एनी फास्ट बॉलर जो येतो, सो ऑब्व्हियसली आता काय तर 40 ओव्हरच्या नंतर नवीन, सो तुम्ही 90 फास्ट बॉलरच घेणं, सो नवीन बॉल तर फास्ट बॉलर टाकतात. बाय द टाइम तुमचा एक 5 का 6 ओव्हरचा स्पेल झाला, तुम्ही 40 बॉलच्या नंतर 20 ओव्हर तुम्ही टाकले, 5 का 6 ओव्हर टाकले, तर तुमच्याकडे झाले 14 ओव्हर परत तुम्ही बॉलिंगला येतात. सो तुमचं रेप्युटेशन कम्प्लीट चाललेलं. त्यासाठी तुम्ही नॉर्मल खेळला तर आपण ही मॅच जाणार आपली. सो व्हॉट वी डू इज वी गो कम्प्लिटली वाईड. तर वाईडचा रूल नव्हता, तो वी से वी गो कम्प्लिटली वाईड. आपण बॅट्समनला बॉल खेळवायचे नाही, फक्त वाईड लाईन टाकत राहायचे. विकेटनं नाही जायचं, टाकूया. सो इनिशियली स्टार्टेड. सो दिल्ली फेल्ड की आता 1 ओव्हर 2 ओव्हरचे, 1 ओव्हर तिकडनं 1 ओव्हर इकडे, 1 ओव्हर तिकडनं 1 ओव्हर, असा प्रोसेस चालू झाला. सो थोड्या वेळाने त्यांना रिअलाइज झालं की आता इट्स गोना बी इट्स अ स्ट्रॅटेजी की ते टाकत नाही स्टंपला. सो फॉर यू देन क्रिएट, तुम्हाला रन्स क्रिएट करायचे, तुम्हाला पाहिजे रन्स, तर यू हॅव टू गो अँड प्ले इट. इट हॅपन. एक 5-10 ओव्हर झालं तसं. देन अजय शर्मा होता त्यांचा, अजय शर्मा कधी 150 कधी बॅटिंग करत होता तेव्हा. सो तो क्रिटिकल होता. आणि आशु दाणी म्हणून एक दुसरा होता त्यांचा एक प्लेअर आहे, तर त्यांनी रन्स तो 100 करून बॅटिंग होता. हे 2 इम्पॉर्टंट प्लेयर्स होते. आम्हाला त्या दोघांना आउट करायचं होतं, बिकॉज वी न्यू की यांच्यापैकी एक तरी आउट झाला असता, 2 आयडियली, पण एक आउट झाला, देन वी ओपन 1 साईड अँड वी कॅन कंट्रोल इट. सो आम्ही हेच करत होतो. त्यासाठी ॲबी होता वाटतं, मनीष पटेल होता, मी होतो, सलील नव्हता. सलील मिस दॅट मॅच बिकॉज सलीलला एक इंजरी झालेली. सो आम्ही फक्त तेच केलं. त्याला सगळ्यांना सांगितलं तू वाईट बॉल लाईन टाकायचं, बॉल बॅटला लागलाच नाही पाहिजे,
तुला कट मारून बाहेरचा वाईड बॉल कट वाईड गेला चालेल, कट मारला तरी तिकडे तो फिल्डर 3 ठेवतो, आउटच नाही काढायचं. सो त्याच्यात अजय शर्मा आउट झाला. अजय शर्मा कट करायला गेला, मला आय थिंक कट करायला गेला आणि कॉट बिहाइंड झाला तिकडे तसं. सो दॅट वॉज संजय, व्हेरी डिफरंट बल्लूसर होतं. सचिन टू अ सर्टन, सचिन इज आउट अँड आउट अ फास्ट बॉलर्स कॅप्टन. हो, इज इट? आउट अँड आउट. म्हणजे तुम्हाला रिलायन्स की तुमच्यावर आहे, तुम्ही करायचं. तुला विकेट 3 फास्ट बॉलर तू टाक, तुला मला विकेट काढून द्यायचं. सो ही इज दॅट काइंड ऑफ अ बॉलर, व्हेरी व्हेरी आउट फास्ट बॉलिंग की फास्ट बॉलिंग कर, मी विकेट तशी ठेवणार आहे. थँक्यू यार, थँक्स. मी विकेट अशी ठेवणार आहे. सो सचिन वॉज बॉलर्स कॅप्टन कम्प्लीट. आय फेल्ट, मला आय एन्जॉयड बिकॉज एक तर की तुम्ही यू नो की यू गोना बोल, तुम्हाला बॉलिंग मिळणार आहे, हे करणार आहे. दुसरा, तुम्ही चुकलात कुठे ऑन द फील्ड, चुकी जे जे केलं पाहिजे ते तुम्ही करत नाही. आणि तुम्ही कधी काय होता यार, तुम्ही ऑलवेज ह्या बोला ना, एक फास्ट बॉलर थोडा किडा असतो, मॅजिक बॉल टाकायचा किडा असतो. इट्स नॉट गॉड, आय अंडरस्टँड. तो किडा असतोच एक मॅजिक बॉल, बिकॉज दिसला पाहिजे ना, असा बॉल पडला झाला, इकडे आउट झालं. ते 2-3 ट्राय करून ठप्पा ठप 2-3 4 खाल्ल्या मी. आय थिंक पंजाबच्या अगेन्स्ट मॅच होती. इश्यू काय होता की जो आम्ही कधी 500-600 केलेले, त्यांचे 400-500-600 केलेले संजय, आणि आशिष कपूर त्यांच्यात बोलत ऑफ स्पिन, तो ऑफ द पिवट करून करून ना एवढा खड्डा झालेला तिकडे. आणि फॉर दॅट रनअप मला माहिती आहे की बघर माझ्या रनअपच्या पुढचा तिकडेच आहे. आणि मला सो युअर काइंड ऑफ अवेअर की यार पाय माझा तुटणार, कारण प्रॉपर खड्डा होता. सो तुम्ही वेगळं टाकता, तुम्ही बाहेर न टाकता. सो थोडं वेगळं करता बिकॉज यू आर नॉट यूज टू युजिंग इट, बिकॉज एक्झॅक्टली जिकडे तुम्ही टाकणार तिकडे. सो मी बाहेर टाकत होतो. आता हे मी सचिनला जाऊन सांगत नाही की तो बोला तुम्हाला काय वेळ आहेस की काय, तर हे तर सांगू शकत नाही ना की अरे खड्डा आहे, तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तर असे मी बाहेर नाही टाकलं. तो आय थिंक विक्रम राठोड होता बॅटिंग करताना, विकीने काय ते 160 केले, क्वालिटी बॅटिंग केली. तर मी पहिला बॉल टाकला, बाहेर नाही टाकला, नवीन बॉल दिलेला, सकाळचा बॉल, तू टाक नवीन बॉल, मला एक विकेट पाहिजे. तर मी एक बॉल पहिला बॉल आउटस्विंग करायला गेलो, ठाक फ्लिक केलं, 4. ओके, तर काय बोलला नाही. 3 स्लिप, 1 गली, कवर्स, 6-3च्या फील्डने टाकवलं. सो परत काय बोलला नाही सर. तो परत आला पहिला नेक्स्ट बॉल असा, एक बॉल परत ह्याच्या बाबा आता 4 खाल्ला, ॲडजस्ट करूया, थोडा ऑफच्या बाहेर बॉल टाकला, परत डॉट बॉल. आहे ठीक आहे. मग परत यू सो वरीड अबाउट दिस, सो यू स्टील लूज ॲक्ट. परत मी एक बॉल आणि परत पायावर गेला, परत 4 खाल्ला. तो तेव्हा बोला की सांगितलं, बोला हे तो स्टंप. सो तुमची स्लिप काय होती माहिती आहे ना, जतीन फर्स्ट या संजय फर्स्ट, सचिन फर्स्ट, संजय सेकंड, जतीन थर्ड, निलेश गली असे. तर हे तिघं तिकडे लाईन, संजय तिघं, कधी कधी विनोद यायचा, विनोद पॉईंटला. विनोद तर न्यूसेन्स होता, कॅचेस पकडायला, कधी कधी जास्तच कॅचेस सोडले तरी पण चावी द्यायला तिकडनं पॉईंटला जायला, हे बोंबाबोंब करायला, आणि त्याच्यावर अजून बाकी पण चढायचे. तसं झालेलं. सो तर एक झालं. परत अजून तिसऱ्यांदा मी 4 खाल्ले, 3 एका ओव्हरमध्ये 3 बाउंड्रीज खाल्ले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तो क्लास घेतली सचिन ऑन द फील्ड. असे चाले. आणि मला गाऊन सांगितलं, तुम्ही मुंबईला तुम्ही खेळतात कसे रे, म्हणजे तुम्हाला खेळवतात कसे, तुम्हाला हे अगर हे जमता करता येत नाही, तुला 3 बॉल तुला टाकता येत नाही, तर तू तुला खेळतो कशाला मुंबईला तिकडे. आणि मॅच मी इमॅजिन कर, क्रिटिकल फॅन. बट द थिंग इज इट्स हाऊ यू टेक इट. यू कॅन गो इन अ शेअर से की शट यार मी काय करू, या सेन कॅन कोण प्रूव्ह इट की बाबा टू डिमांडिंग ॲज अ कॅप्टन, व्हेरी डिमांडिंग. म्हणजे इट इज ब्लंट तसं त्याच्या, बट इट हेल्प यू टू ग्रो ॲज अ प्लेअर. फॉर मी इट वॉज चॅलेंजिंग, राईट. आय नीड टू प्रूव्ह, ऑब्वियसली आय मेड अ मिस्टेक, मलाही माहिती आहे. आय नीड टू रेक्टिफाय दॅट मिस्टेक and to make sure that tell him ki boss he bag asं. So that helped to grow as so very 3 different captains, but different styles, unique, but you learnt a lot. So Paras, any Mumbai player, because मुंबईने एवढे स्टार्स दिले, certainly सगळेच इंडिया नाही खेळू शकत, but 1 or 2 they should have definitely got India cap according to you. Amol. I feel Amol was unlucky, and individually I would have wanted त्याला करा, because we all played together. He's the only guy आमच्या ग्रुपमध्ये unfortunately didn't represent the country, which he deserved. There's no doubt. Unfortunately that time frameला तो क्रिकेट खेळायचा, तर the 5 होते, कोणाला represent करायचं, कोणाला तो काढणार, कोण निघणार, कोणाची opportunity मिळणार. त्या टायमाला एवढे सेट होते सगळे 4-5 नंबर, तुला 3, 4, 5, 6 was no chance. So त्या टाईमला तो खेळला. अनफॉर्च्युनेटली वॉज अ टाईम दॅट
he didn't have space, but he was one feel on a personal front because would have loved to have him because सगळे खेळले आम्ही. आमचा जो बॅच होता तो सगळे खेळले. So would have एक that one individual who missed out, you feel bad for him because he deserved it. The entire Mumbai feels that. Yeah, because me, Sai, Jatin, Abby आणि तो. So परस तुमची सेकंड इनिंग सुरू झाली, यु नो आफ्टर यू हँगिंग युअर बूट्स यू बिकेम अ कोच. सो हे कोचिंगचं पहिलेपासून होतं मनामध्ये की यू हॅव टू कोच? या ऑलवेज एन्जॉय. ऑलवेज. मला ऑलवेज बिकॉज मला फरक कुठे पडला माहिती ना, आम्ही ते BCA मफतलाल कॅम्प होता माझं आणि जस्ट अ 19-year-old किड. मी जस्ट केम इन. तर फ्रँक सर होते, फ्रँक टायसन होते. ही केम इन ॲज अ कोच आउट देअर अँड ही केम विथ अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. ही केम विथ नॉलेज, पास ऑन नॉलेज करायचं बिकॉज द व्हॅल्यू ऑफ बायोमेकॅनिक्स, दोज काइंड ऑफ स्टफ. टेक्निकल स्टफ खूप होतं त्यांच्याकडे, त्यांचे नॉलेज. बिकॉज Australia were little ahead of us in terms of research, in terms of technical. So the technical knowledge he gave in, and that intrigued me की भैया what are the forces that apply तुझ्या bowling मध्ये, कुठल्या गोष्टी असतात. एक why it helped me because स्वतः as an individual when you're going through the whole process you can try it out and you can find the value in it. Sometimes you realize a value in focusing on certain things. How it helped me as a fast bowler. मी मला कसं हेल्प केलं. सो मफतलालचं आपण बोललो तर मला आत्ताच कळलं, मफतलाल जेव्हा यु नो दे वर गोईंग थ्रू दॅट बँक्रप्सी अँड ऑल दॅट, तुम्ही लोकांनी खूप तिथे ब्रेड आणि दूध वगैरे सगळं खाल्लं होतं. हा काय किस्सा आहे? आय थिंक तो मी नव्हतो त्या ग्रुपमध्ये. ज्याला कोणी तुला सांगितलंय तर मला त्यालाच विचार. पण या आय मीन इट्स ग्रेट फन. तुम्ही यंग असता अँड एव्हरीवन स्टेइंग टुगेदर. यु नो ड्रेसिंग रूम खूप काय कॅम्प्स असायचे. आम्ही ट्रेनिंगचं तर दुपारी कधी कधी सकाळ असायचं, संध्याकाळी कॅम्प्स असायचे. 1-1.5 महिना कॅम्प होता. तर तुम्ही आता कुठे हॉटेलमध्ये जाणार, कुठे येणार, तर काही काही लोक इकडे होतं रूम्स राहायचे वर, वानकडे गरवारे होतं आणि काही काही डॉमेटरीजमध्ये होते कारण स्पेस खूप मुलं होती. सो यंग किड डॉमेटरी आम्ही सो आम्ही ड्रेसिंग रूममध्ये कधी कधी तिकडे झोपायचो. सो मग ते टाइमपास चालू, मग झोपणं ना कमी. जेवणाचं ऑब्विसली यू आर अ यंग किड ना, यंग असताना भूक लागते, यू आर हंग्री बिकॉज यू बर्न सो मच ऑफ इट. सो जेवण वॉज अ क्रिटिकल. सो क्रेझी म्हणजे गुड फन. यू लुक बॅक आता सेंग की यार काय केलं मी, काय करत होतो. पण बट इट्स दोज आर मेमरीज. आजही आम्ही खूप जण असे भेटतो, खूप प्लेयर्स एकत्र भेटतो. दॅट्स अ डिस्कशन, इट कॅन बी अ डिस्कशन पॉईंट ना की बघ दॅट्स अ लिंक दॅट्स वन पॉईंट दॅट लिंक्स अ लॉट ऑफ पीपल. मफतलाल कॅम्प जो आहे इज नॉट एव्हरीवन. आता वेगळ्या वेगळ्या लाईफमध्ये सगळे गेले आहेत, कोण दुसऱ्या स्टेटमध्ये घेतो. पण जेव्हाही तो बॅच भरतो एक कॉमन पॉईंट आहे. तो मफतलाल कॅम्प इज अ कॉमन पॉईंट टू लिंकिंग विथ अ लॉट एव्हरीवन. आय थिंक तो एक पार्ट काही जाणार नाही. पारस विल कम टू 2023. हां. Which day was that, Aro? Okay. He remembers. 19th November. So 19th. Would like to forget that day, but thanks for reminding, Aro. So 19th November 2023 at Ahmedabad. इंडिया एवढी चांगली खेळत होती. काय झालं यार त्या दिवशी? See, when you obviously on एक side of the story, if India has had a great run, 9 wins out of 9 games. 10वी मॅच ऑब्विसली आपण बोलतो यार एक कुठले ते कधी यू लुक बॅक खूप जण बोलतात ना एक मॅच कुठे ते हरली पाहिजे, एक मॅच कुठे ते हरली पाहिजे, तो जिंक्स तोडला पाहिजे. जिंक आय डोंट सी दॅट वे बिकॉज एव्हरी मॅच वर्ल्ड कपला इम्पॉर्टन्स आहे. एव्हरी मॅचचं एक महत्त्वपूर्ण असं तुम्ही एक एव्हरी मॅच जिंकत आला तर एक मोमेंटम तुम्ही कॅरी करता. यू डोंट वॉन्ट दॅट मोमेंटम टू ब्रेक. सो यू डोंट से की अरे जिंक्स तोडण्याकरता आपण एक मॅच हरलो पाहिजे असं कधी नसतं. कोणी कुठली टीम विचार नाही करत दॅट डिरेक्शन बिकॉज यू नीड दॅट मोमेंटम टू टेक इट टू द फायनल्स. ऑन द अदर साईड तीही टीम जिंकायला झाली आहे. दे गोना कम विथ देअर स्ट्रॅटेजी, we are going to come with our strategy, they are going to overcome our strategy, we are going to overcome ours. Whoever wins on that day, whoever smart cricket खेळतो, whoever one bet, but the other factors also then relate. तर ती पण जिंकायला झाली आहे ना. यू कांट से की यार ते वर्ल्ड कप चॅम्पियन्स आहात ते आवडून तुम्हाला इझिली जिंकायला देणार. तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं आहे, तुम्हाला इट्स गोना बी टफ. तुम्हाला मेहनत करायला लागणार, तुम्हाला चॅलेंजेस मोमेंटचे जिंकायला लागणार, ते मोमेंट जिंकायला लागणार, खूप काही गोष्टी असतात. So I think we tried our best.
खूप जण ऑन द हाइंड साइड यू कॅन लुक ॲट थिंक हे आपण करू शकलो असं, ते तुम्ही आता बोलू शकता. वन बॅड डे. But on that day, you make the right choices, looking at everything. You decide your combination, you decide your strategy, looking at the wicket, looking at what the scenario is, looking at the opposition, त्यांचे strengths, त्यांचे weaknesses. You take everything into consideration and then you decide that this is the way forward. They played better cricket than us to a certain extent at one phase where Cummins came in, एक spell त्यांनी टाकला and he really bowled well. म्हणजे तुम्ही वन डेला तर एक चान्स घेतला, विकेट हेल्प झाली. सी एव्हरीथिंग हॅज टू फॉल इन प्लेस. करेक्ट. विकेट पण त्याला हेल्प करत होती. ओके, इट गॉट स्लोअर, थोडी स्लो होती इनिशियल बेटला. ही स्टार्टेड बॉलिंग विथ फाईव्ह ऑन द लेग साईड. वन डेला जनरली फास्ट बॉलर करत नाही. ही स्टार्टेड बॉलिंग स्लो, बाउन्सर. ही कुड डू दॅट. आय एम जस्ट सेइंग त्याचं स्किल, सिच्युएशन हेल्प हिम. या, बट द स्किल ऑल्सो. आता उद्या कमिन्सने तो स्ट्रॅटेजी केली, ही विल गेट अवे विथ इट. पण तुम्ही उद्या बोलाल की शार्दुल ठाकूर या हाईट डिफरन्सचा फरक पडतो, त्याची अबिलिटी टू हिट द डेक हार्ड. यू से की बाबा आज हे तुम्ही सिराजला नाही सांगू शकत. सिराजची स्ट्रेंथ वेगळी आहे, शार्दूलची स्ट्रेंथ वेगळी, बुमराची स्ट्रेंथ वेगळी आहे. त्याची ती स्ट्रेंथ करू शकतो. सो ही यूज दॅट स्ट्रेंथ आणि ही गॉट अवे विथ दॅट. ही प्ले गिव्ह क्रेडिट टू द इंडिव्हिज्युअल की त्यांनी ही यूज दॅट स्ट्रॅटेजी. कोणी बट दॅट इज नॉट समथिंग यू कम इन अ मॅच की मी आज कुठलाही डिसाईड नाही करत, कुठलाही फास्ट बॉल नाही, मी 5 ऑन द लेग साईड टाकणार आणि 4 ऑन द ऑफ साईड टाकून मी बॉलिंग करणार, कुठलाही डिसाईड नाही करत. बट दॅट इज युअर रीडिंग ऑफ द सिच्युएशन, दॅट इज युअर स्मार्टनेस. ही यूज दॅट स्किल ऑफ हिज in a better way that he felt की at that situation I could use it and he did well. Other than that, I thought other factors also there, as I mentioned. Dew येऊ शकतो, your luck factor is there. Dew आला, बॉल गॉट इझियर, कम्स ऑन द बेल, बॉल स्पिन होत नाही, बॉल सीम होत नाही, सीम तुमची सॉफ्ट होते, स्किल होते, बॉल पकडायचे ग्रिप होत नाही, सो सीम मुवमेंट जाते, स्पिनरला हेल्प होत नाही. ओके, इफ यू ऑल्सो लुक ॲट द वे पहिले 5 का 6 स्पेल जे टाकले बुमराचे 3 बॉल ऑफ स्पिनचं वर गेले, एक काय झाला, एक बीट झाला. सी तोच अगर पहिला बॉल बुमराचा कॉर्ड बियानं बॉल झाला असा, वी वोंट हॅव दिस कॉन्व्हर्सेशन, राईट. सो इट इज एव्हरी अदर फॅक्टर. इट्स नॉट ओनली वन फॅक्टर की स्ट्रॅटेजी चुकीची होती. तो पहिला बॉल एज लागला असता, आपण आज बोललो पण नसतो, एक अरे 23, आपण बोललो वेल डन, आपण जिंकलो. एजला आउट, हेडला पहिला आउट काढला, त्यांनीच रन्स केले रे. करेक्ट. हेडनी आउट काढला, आपण आउट मॅच जिंकलो असं, आपण कॉन्व्हर्सेशनच झालं नसतं. अरे वेल डन. सो असं आहे गोष्टी. सो खूप काही फॅक्टर्स असतात, बट दे प्लेड वेल, दे वन. लर्निंग फॉर अस. पूर्ण म्हणजे भारताला दुःख झालं डेफिनेटली तुमच्या बरोबर. पण यु नो, सो आय वुड लाईक टू मेन्शन हिअर दॅट रोहित शर्मा वॉज फिनॉमिनल इन द टुर्नामेंट. या, सेल्फलेस. काय स्ट्रॅटेजी होती, म्हणजे काय विचार केला होता त्यांनी जाऊन काय करायचं? आय थिंक रोहितचं एक, as you rightly said, एक शब्द which for me defines him as skill वेगळा, captain वेगळा. I think he's a very selfless cricketer. You know, it's always team first for him. Whatever I have noticed right now. And it was a conscious call त्याचा की त्याला तसं क्रिकेट खेळायचं. He wanted the team to play that kind of cricket. It's a fearless cricket. Because त्याचं काय म्हणलं की आम्ही सर्टन एक्सटेंट आपण सगळं ट्राय करून झालं आहे. आपण कन्झर्वेटिव्ह गेलो, आपण हे गेलो, आपण तसं गेलो. इज इट वर्किंग? हॅज नॉट गिव्हन अस अ वर्ल्ड कप, राईट? इट्स नॉट गिव्हन अस अ वर्ल्ड कप. 2011ला लास्ट वर्ल्ड कप जिंकलेलो, 2007ला T20 वर्ल्ड कप जिंकलो. सो 11-23 पर्यंत इट्स नॉट हेल्प्ड अस दिस वे. सो आपल्याला एक तर रिइन्व्हेंट करायला लागणार स्वतःला की आपल्याला डिफरंट ब्रँड ऑफ क्रिकेट खेळायला लागणार. जर अगर वर्ल्ड कप या आपण बायलॅटरल सिरीज जिंकू शकतो, आपण बाकी जिंकू, पण जर तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचं असतं, तुम्हाला एक स्ट्रॅटेजी कम्प्लिटली रिइन्व्हेंट करायला लागणार स्वतःला की आपल्याला डिफरंट ब्रीड ऑफ क्रिकेट करायचं, वेगळं करायचं, वे पीपल डोंट एक्सपेक्ट अस टू बी. अँड ही सर की मी इनिशियली घेणार. हो, सर मी घेतो. आय डोंट वॉन्ट अदर्स. बिकॉज शुभमन यंग होता, यु नो, देर थोडे यंग प्लेयर्स होते. विराट होता, तो होता, KL टू अ सर्टन एक्सटेंट खेळू शकला. सर असे थोडे थोडे करू शकतात, पण सगळ्यांना जमतं का? तसं जमणार आहे का? नाही जमणार. I cannot ask Virat to play a different game. He has a certain way of playing. Correct. You know, constructing an inning. तो तसंच राहून दे. KL तसं करतो. बाकी ऋषभ पंतला तुम्ही सांगणार की बॉल असं करतो, तो तशीच इनिंग खेळणार. सो तो ऐसे मी आय टेक दॅट ओनर्स, मी करतो, आय टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यांनी चालू केलं की तो जे प्रकारे बॅटिंग करत होता, तो मी खेळणार, मी रिस्क घेतो. दुसरा अगर माझी विकेट थोडं गेली तर ॲटलिस्ट यू हॅव विराट येऊन स्टेबलाइज करू शकतो. KLचा गेम आहे,
बाकींचा गेम आहे जे नंतर कन्सॉलिडेट करून रन्स आणू शकतात. इट वॉज हिज कॉल. मी असंच करणार, इट वर्क. पण ही इज अ बिंदास कॅरेक्टर, एकदम बॉम्बे स्टाईल शाणा. या आय शाणा त्याला बोलतात. आय फील इट्स लोक त्याला बोलतात, पण आय फील इट्स व्हेरी जेन्युइन. इट्स अ व्हेरी जेन्युइन कॅरेक्टर, सिम्पल ॲट हार्ट, अँड ॲज आय सेड व्हेरी सेल्फलेस. ही सेड की त्याला टीम मी करतो, I'll take the donors, I'll take the, and he said I'll take the blame, don't worry. So he was ready, like that kind of player. नाही, बट आय मस्ट से पारस की जरी आपण हरलो त्या टुर्नामेंटला, सगळ्यांना म्हणजे टीम इंडियाने यु नो इट वॉज लाईक सगळ्यांना खूप आनंद झाला, द वे वी प्लेड अँड द वे रोहित प्लेड. आणि दॅट मुमेंट पारस, जेव्हा मोदीजी ड्रेसिंग रूम मध्ये आले, काय होतं ते ओव्हरऑल? आय रिमेंबर सगळे बसलेले, ऑब्विसली आम्ही आत आलेलो, फंक्शन झालेलं, अँड फॅमिलीज वर देअर टुगेदर. तेव्हा बोलत सगळ्यांच्या फॅमिलीज होत्या. सो एव्हन सॅड, सगळे वॉज सॅड सिटिंग आउट देअर, अँड जस्ट सिटिंग. कोण जास्त बोलणं नव्हतं, कोणाशी एकमेकाशी बोलत नव्हते, बिकॉज इट्स व्हेरी हार्ड टू डायजेस्ट. तुम्ही एवढं चांगलं क्रिकेट, वर्ल्ड कप तुम्ही आला 11च्या नंतर, तुमचं वर्ल्ड कप तुम्ही फर्स्ट टाइम तुम्ही फायनल्सला गेला असं, आणि तुम्ही जिंकला नाहीत. मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज तुम्ही एक्सपेक्ट करता की यार ज्या प्रकारे चाललं, यू हॅड दॅट वाईब, यू हॅड दॅट कॉन्फिडन्स, आम्ही जिंकणार. बट डिडंट गो. इन all the bad days in the World Cup had to be the finals. That was heartbreaking for everyone, because Rohit, आता Rohit 23, Rohit was also the age group में सगळे होते, because they've seen this heartbreaks a lot. जडेजा, विराट असो या रोहित असो, 2011 नंतर there have been heartbreaking moments for a lot of these guys. KL हे ते खेळ, because they've been through this. So they also felt की यार अजून क्रिकेट किती आहे, will I be able to play, will I be able to play one more World Cup and then win? Where will I get the chance to win a World Cup? Because for them I can understand. मी तर 3 वर्ष इंडियन टीम असोसिएट आहे, ते 15 वर्ष खेळले झाले 2011 पर्यंत. पण them this was the moment for them, because that's what they waited for, right? And when you see that की मला it's a heartbreak की अजून एक चान्स मिळेल की नाही, so that was a bigger heartbreak for them. So I think सगळे जस्ट क्वाइटली बसलेले, काही बोलणं नव्हतं. फॅमिलीज वर देअर, सगळ्यांना बोलवलेलं. अँड ऑब्वियसली आपले PM मोदीजी आले, अँड नो वन एक्सपेक्टेड हिम. ऑनेस्टली नो वन एक्सपेक्टेड हिम टू कम, अँड बट जस्ट द वे ही इज. आणि त्यांनी ज्या प्रकारे वंडरफुल गेस्चर सगळ्यांनी बोललं. ऑब्वियसली शामीच्या डोक्यावर त्यांनी हात केला, बिकॉज शामीचं पण एक ग्रेट काय कॉन्ट्रीब्युशन, काय बॉलिंग केलेली, फॅब्युलस. ऑब्वियसली यू फील बॅड. तो शामीशी बोलत होते, रोहितशी बोलले, बाकी प्लेयर्सशी सगळे बोलले. सो या फॅब्युलस यार. तुम्ही लोकांनी आम्हाला एवढा आनंद दिलात. जून 2024 T20 वर्ल्ड कप फायनल. सो बिफोर दॅट विनिंग मुवमेंट, क्लासन आणि डेव्हिड मिलर बॅटिंग करत होता. राईट. सो गो बॅक टू द डगआउट आणि मला सांग काय झालं होतं. आय डोंट वॉन्ट टू गो बॅक. It is not a great feeling to go back to think about की हा काय होतं, की मी सांगू शकतो हा क्लास यार. वर्ल्ड कप माहीत होतं, कॉन्फिडन्स होतं की जिंकायचा. आय थिंक यू ऑनेस्टली न्यू की ज्या प्रकारे दोघं खेळत होते की बॅक्स टू द बॉल. करेक्ट. 30 बॉल्स 24 रन कधी पाहिजे होते त्यांना. करेक्ट. राईट. 24 बॉल 30 बॉल्स. क्लासन त्या फॉर्ममध्ये होता, मिलर होता. वी न्यू की गेम वॉज नॉट आवर्स. गेम वॉज 90-10. दॅट्स अ रिअलिस्टिक व्हॅल्यू. You were hoping की काहीतरी मिरेकल हो, because they happened, but तुम्हाला माहिती आहे when you analyze a game की यार it's tough. And the fact that again that memory goes to shit. 2023 we were in the same situation. आपण फायनल्सला आलो, तिकडे होतो. आज सेम सिच्युएशनला आपण उभे राहतो. आय कॅन इमॅजिन, मी तर ड्रेसिंग रूममध्ये बसून बघतो. आय कॅन इमॅजिन रोहित अँड जे खेळले ते 23 वर्ल्ड कप, विराट, आय कॅन इमॅजिन त्यांच्या मनात काय झालं असेल. Because here we are again, same junction la, 23 great run, World Cup finals didn't go away. Again a great run, T20, again a finals, and again as challenging. We are back to the wall. I don't know what's going to happen. But Bumrah, Hardik, Bumrah, Arshdeep, Hardik, आणि बुमराह आणि हार्दिक. आय थिंक ते स्पेल्स, आय डोंट थिंक द सिक्वेन्स ऑफ बॉलर. बुमराहनी टाकली, हार्दिकने टाकली.
5 ओव्हर होते. हार्दिकने 1 ओव्हर टाकली, क्लासनला आउट केलं. करेक्ट. त्यात थोडे होप्स वाढले थोडे. 2 बॅक टू बॅक ओव्हर्स फ्रॉम अर्शदीप आणि बुमराह. 2 ओव्हरमध्ये 4 रन दिलेत आम्ही. 4 रन म्हणजे 24 रन पाहिजे होते का 30 रन पाहिजे होते. करेक्ट. 16च्या लास्ट ओव्हर होती. ओके, 14 रन होते 3, मग 4 ओव्हरमध्ये 14 रन दिलेत. तर तो बॅक टू बॅक जी ओव्हर्स आपण ग्रेट करा. आपण फिनिशमध्ये हार्दिकला बघतो. करेक्ट. ती ओव्हर टाकली. हार्दिकला 16 ओव्हर दिले कोणी? 1 ओव्हर 16 पर्यंत कोणी आणलं? इट वॉज बुमराह आणि अर्शदीप. 4 रनचे ओव्हर. 4 रनचे ओव्हर. आय थिंक अर्शदीपने 1 का 2, बुमराहने 2 टाकलेल्या. 4 का 6 रनच्या 8 रनच्या 3 ओव्हर टाकलेल्या. तेव्हा हार्दिकला आय थिंक दॅट चेंज. हार्दिकने क्लासनला काढलं. बिग विकेट तेव्हा. तरी मिलर होता. दुसऱ्या एंडला आय थिंक बुमराहने काढली, 1 विकेट काढली. अर्शदीपने काढली आय थिंक. बुमराहने बोल्ड बुमराहने काढली. अरे कोणी काढला? बुमराहला बोल्ड कोणाने काढलं? यान्सनला काढलं बोल्ड. ओके, दॅट चेंज. ओके, तिकडे अर्शदीपने 3 ओव्हरची 2 का 3 ओव्हरची टाकली विकेट, ओव्हर टाकली. आणि चेंज एव्हरीथिंग. आता जसं होतं ना, जर घडायचं असतं तर घडतं. बरोबर आहे. तुम्ही आजही आता सांगा 10च्या 10 तुम्हाला टार्गेट देतो साऊथ आफ्रिकेला की 24 रन करायच्या 5 ओव्हरमध्ये. किती वेळा ते जिंकतात? 10 वेळा जिंकणार. सिम्पल. म्हणजे आपल्याला पण टार्गेट दिलं की बा तुम्ही 24 रन करायच्या 5 ओव्हरमध्ये 6 विकेट हातात का 5 विकेट हातात आहे, 6 विकेट. तुम्ही हसं म्हणजे आम्ही एव्हरी मॅच जिंकू. तर व्हेरी रेअरली असं होणंच शकत नव्हतं की तुम्ही चान्स. पण ते घडायचं होतं, तसं घडलं. ती ओव्हर सिक्वेन्स तसे टाकले. फॉरगेट एव्हरीथिंग. म्हणजे बुमराहची ओव्हर, ह्याची ओव्हर. टिल देन हार्दिक हॅड अ वर्स्ट फेज ऑफ हिज फेज ऑफ हिज करिअर मला वाटतं. तुम्ही मुंबईचा तुम्ही प्लेअर होता. मुंबईला यू गॉट बूड. यू आर अ कॅप्टन. तुम्ही एक शिफ्ट केलं. यू आर नॉट इन द बेस्ट स्पेस. यू आर नॉट लव्ड. इट वॉज गिव्हिंग बॅड टाइम. आय फेल्ट बॅड फॉर हिम ॲज अ प्लेअर. की जिकडे तो जायचा तिकडे बू करायचे. त्याची चुकी नव्हती. इट्स नॉट हिज फॉल्ट. यू कॅन अंडरस्टँड त्याची चुकी असेल. त्याची चुकीच नाही आहे. पण ही गेट्स बूड फॉर वॉट? एव्हरी व्हेन्यू. म्हणजे आय हॅव नेव्हर सीन वानखेड्याला कोण एका मुंबई इंडियन्सचा प्लेअर असताना तू स्वतःला बू केलं. तो कॅप्टन होता. आय फेल्ट बॅड फॉर. सो कम आय नी ही इज बॉलिंग द लास्ट ओव्हर फॉर युअर कंट्री. बोल्ड फर्स्ट फुल टॉस ही विन्स यू दॅट ओव्हर. वॉट एव्हर इट इज. म्हणजे पकडलं. कॅच तर ऑब्विसली सूर्याचा कॅच वॉज अ डिफायनिंग मोमेंट. ते कॅच होतं. सो माझं म्हणणं की यू हॅड टू गोष्ट फिक्स झाली पाहिजे तेव्हा. पण एक जर्नी मला आठवतं की यार ती फेज आम्ही होतो. 30 रन पाहिजे होते. त्यांनी विकेट काढली. क्लासन आउट झालं. सिक्वेन्स पट सिक्वेन्स घेतले. लास्ट ओव्हर हार्दिक टाकली. पहिला बॉल 6 मारायच्या वेळी त्याने दुसराही होतं ज्या एंडनी तो टाकत होता. सो त्या एंडनी हवा खूप होती. हो, बॅटिंगला इझी होतं. हां. सो बेसिकली जेव्हा मिलरने तो पहिला मार, सो हवा ह्या डिरेक्शनमध्ये जोरात होती. बिकॉज कोस्ट तिकडे जवळच आहे. सो ही वॉज बॉलिंग अगेन्स्ट द विंड. He was bowling against the wind. Yeah. So no, sorry, he was bowling with the wind. So it was difficult for a batsman to clear that. कारण तिकडे ओपन होतं ग्राउंड थोडं जाणं. तिकडेच कोर्स बाजूला नाही 50 मीटरवर तुमचा कोर्स सी होता. सो हवा खूप येत होती. त्यांनी अगर हार्दिकने या साईडने टाकलं असता यावर, मिलरने ग्राउंडच्या बाहेर मारला असता. हवेच्या थ्रू अजून ग्राउंडच्या बाहेर गेला. एवढा लांब गेला असता तो. पण ते असं होतं की हवा एवढी होती. इनिशियली जेव्हा तो बॉल मारला, तुम्ही हार्दिक टाकत होता. सूर्य होता लॉंग ऑनला रोहित होता. तर रोहितचं एक्सप्रेशन बघा. रोहितची बॉडी लँग्वेज बघा. जेव्हा बॉल लागला, यू हॅव टू सी रोहित. बिकॉज तुम्हाला कळतं की इकडनं की हा बॉल गेला, बाहेर गेला. पण बिकॉज तो हवा एवढी होती, इट थोडा हँग झाला आणि तेवढा कॅच डिप झाला. ओ वंडरफुल. आणि ब्रिलियंट कॅच. सूर्या सुपर फिनॉमिनल कॅच. म्हणजे नो डाऊट अंडर प्रेशर माहिती आहे की गेम तो कॅच पकडला तसं फिनॉमिनल. सो आणि एंड काय करायचं हार्दिकने टाकलं. सो इन दॅट एव्हरीथिंग इज देअर. नाही पण आफ्टर दॅट द एंटायर मुंबई वॉज अवेक. रादर एंटायर कंट्री वॉज अवेक. लॉट ऑफ बॉटल्स वर ओपन अँड वी ऑल्सो एन्जॉयड दॅट इव्हन दॅट नाईट. So wonderful. You gave us biggest joy, Paras, by winning that World Cup. So while coaching, we were talking about coaching, Paras.
आत्ताचे जे बॉलर्स आहेत, बिकॉज आपण पहिले बघितले मुंबईची किंवा भारताची जी लेगसी होती, इट वॉज ऑल अबाउट स्पिनर्स, यु नो, Yeah. बेदीज अँड प्रसन्नाज ऑफ द वर्ल्ड, अँड इव्हन मुंबई, बारिंग यू कपल ऑफ फास्ट बॉलर्स, द साई, निलेश आणि नेहमी. पण आताचं जे क्रॉप आहे फास्ट बॉलरचं एवढं, सो वी हॅव ऑल 3 फॉर्मॅट्स, डिफरंट फास्ट बॉलर्स, आणि किती बेंचवर बसतात, ते कशामुळे चेंज झालं असं वाटतं? I would say there are a lot of people, in terms of we use is technology आपण आणली आपल्या ह्याच्यात. Obviously use technology होती. Information, we got the right people at the grassroots levels. Individual teamsला हेल्प करायचं. So I think complete structure change केला आपण. ओके. आधी काय होतं की there no trainer, तुमचं फिजिओ नव्हते, तुमचे इंजरीज पण खूप होत असतील. बिकॉज होत्या, मग तुम्हाला माहीत पण नाही की तुमच्या आता होत्या, तुमचं काळजी घेणारं कोण नव्हतं, तुम्ही त्याच्याच करायचे. युअर वर्कलोड मॅनेजमेंट, द वर्ड दॅट नॉट एव्हरीवन विल बी हॅपी सेइंग वर्कलोड मॅनेजमेंट, बट दॅट्स अ रिअलिस्टिक बिट. विल हॅव टू एक्सेप्ट दॅट फॅक्ट की तुम्हाला अगर एका प्लेअरला 10 वर्ष खेळवायचं, बॉलरला खेळवायचं, तुम्हाला त्यांची काळजी घ्यायला. स्ट्रेंथ डेव्हलपमेंट. तुम्ही त्याला गाढवाचा काही वापरू शकत नाही आणि तुम्हाला की घोड्याचा परफॉर्मन्स कर, असं होऊ शकत नाही. तुम्हाला तो घ्यायला लागणार, तुम्ही टफ कॉल्स घ्यायला लागणार, तुम्ही कधी कधी ब्रेक द्यायला लागणार, ते करायला. तो आय थिंक एव्हरीथिंग इन टर्म्स ऑफ वी हॅव इज द राईट पीपल युजिंग म्हणजे इम्पॉर्टंट बिट इज तुमचं एचं स्ट्रक्चर तुम्ही वाढवला. जेव्हा राहुल जेव्हा पैसा आला त्यांनी अंडर-19 क्रिकेट फोकस केलं, बाहेर मॅचेस खेळवल्या, आउटस्टेशन टूर्स होते, आम्ही ट्रॅव्हल करतो अंडर, बिकॉज तुम्ही काय होतं की आपण फक्त आपसातच खेळतो, लोकलच खेळतो. तिकडे गेलं मग तुम्ही बाहेर न्यूझीलंडला जाऊन मॅचेस खेळलं पाहिजे, इंग्लंडला जाऊन मॅचेस खेळलं पाहिजे. तुम्ही जेव्हापर्यंत जाऊन कळत नाही की पण तुम्ही जेव्हा भारताच्या टीमबरोबर तुम्ही जिकडे येता, इट शुड नॉट बी अ एलियन व्हेन्यू. इट शुड बी अरे मी ते इकडे खेळून गेलो. सो आयडिया वॉज टू रिस्ट्रक्चर अंडर-19 क्रिकेट, रिस्टार्ट ए क्रिकेट. लॉट ऑफ ए टूर्स करायचो, तिकडनं ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या, तिकडनं प्लेयर्स परफॉर्मन्सेस येत राहिले, अँड इट बिकेम अ पाईपलाईन, अ बेस फॉर द सिनियर. आय थिंक खूप चेंजेस तिकडे. त्याच्यामुळे यू सी अ लॉट ऑफ दिस डेव्हलपमेंट इज मे बी जेव्हा राहुल स्टार्टेड इट. आय रिमेंबर 2016ला जेव्हा चालू केलं फर्स्ट ए सिरीज, आम्ही साऊथ आफ्रिका आलेली इंडियाला, तर प्रॉपर ए सिरीज खेळलो. त्यानंतर सिरीज चालू झाले 2016 पासून 15-16. आय थिंक दॅट क्रेडिट हॅज टू गो टू राहुल, बिकॉज त्यांनी हे हॅड दॅट विजन आणि की मला हे करायचं होतं. Rahul could have easily taken the Indian team. Correct. But he didn't want to take the Indian team. He didn't take the Indian team. He said, I want to focus a little more because he wanted to restructure that. He wanted to develop A cricket, under-19 cricket. And I think, to me, a lot of these players, Shubman, Gill, Prithvi Shaw, Arshdeep, a lot of these players, yaad to me this, that Siraj came from the A system. Prithvi Shaw, 18th batch hai. Ishan Kishan, Rishabh Pant, 16th batch hai. World Indian under-19 चे. जे प्लेयर, प्रसिद्ध कृष्णा एचा सेटअपमध्ये जे प्लेयर्स तुम्हाला दिसतात आता, हॅव बीन पार्ट ऑफ द अंडर-19 ऑर द ए स्ट्रक्चर. सो यू हॅज राईटली मेन्शन राहुल द्रविड's नेम, पारस. तुमची आणि राहुलची पण पार्टनरशिप खूप म्हणजे त्या दिवसापासूनची आहे. तुमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग, कमराडरी खूप चांगली दिसते. ती कशामुळे? आय थिंक सिमिलर व्ह्यूज इन टर्म्स ऑफ सिमिलर dreams, because you want something to happen, right? you're working, अगर एक बदलाव झाला पाहिजे. हाँ, you want something, you want to create an impact, you want to make a rightful impact, you want to restructure certain things. दोघांचं सेम होतं की नाही, you need to develop Indian cricket at heart. He wanted to develop Indian cricket. मला इंडियन क्रिकेट कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. टॉपला करायला सर्वात इझी आहे. ऑल यू नीड टू इज मॅनेजमेंट. देयर इज नो डेव्हलपमेंट ऑन द टॉप. It's always going to be management. You do the Indian team is all about management. You do the development, if you want to do that, it's at a ground level. It's at a junior level. So he said, let's work the under-19s. Let's work the tournament. Tikade structure on it. Tikade players up and there. So be part of the journey is more important. I think challenging to be part of their journey. Your journey is there, but you're making sure that you create a pathway for an individual to take his level cricket to a next level. Any discussions you had with him about this developing during then? Not a lot of discussion, not a particular HR. I don't think it's like, Okay. It's all a how do you get better? How do you develop in terms of kutla areas we felt can be better in terms of skill wise काय करू शकलो असतो,
obviously when you go to international level, you go to different surfaces, bounce, pace is always going to be a criteria. So how do we develop players again fast bowling, proper fast bowling? तेव्हा साईड आर्म आम्ही आणलेले, एव्हरी इंडिव्हिज्युअल टीम बरोबर तेव्हा साईड आर्मचं स्ट्रक्चर नव्हतं, स्पेशल ज्युनियर लेवल. या सो तेव्हा हे नव्हतं की कोण साईड आर्म करून करायचं. सो बेसिकली काय करायचो, ज्युनियर लेवलला मग मी होतो, राहुल होता, आय थिंक स्टार्टअप करताना वॉज पार्ट ऑफ दॅट अंडर्स. आम्ही जे फर्स्ट जेव्हा केलेलं फिल्डिंग मला वाटतं राहुल होता, मी होतो, आणि जस्ट जनरल तिघं आम्ही फक्त तिघं जण कॉन्ट्रीब्यूट करायचं, थ्रोईंग करायचं. म्हणजे नॉनस्टॉप थ्रो करायचं. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेशन गेली, तुम्हाला थ्रो करायचा, साईड आम्ही थ्रो करायचो. सो नॉट ओनली स्किल वाईज, हार्डवर्क, इट्स कम्प्लीट हार्डवर्क. मे हेल्प देम इन ऑल द वे टू मेक शुअर दॅट create a pathway to them to do that. But develop everyone, both thing होता की त्यांना, I had a same view, he had a same view. So in that same help gel वाला easy होता की आम्हाला सेमच दोन पाहिजे, two different ways of working, but your end goal should be this is what we want to achieve. So Paras, now you are associated with Indian Premier League. So Mumbai Indians, मोठी फ्रँचायझी. किती डिफरंट आहे भारताला कोचिंग करणं आणि फ्रँचाइज क्रिकेटमध्ये कोचिंग करणं? व्हेरी डिफरंट, बिकॉज भारताचं क्रिकेट 10 महिने चालतं. सो तुम्हाला बायलॅटरल सिरीज असतात, त्याच्यात तुम्ही यू वॉन्ट टू विन अ सिरीज, यू वॉन्ट टू विन एव्हरी सिरीज त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्येही सेगमेंट्स तुमचे असतात. तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. ओके, तुम्हाला कुठे ना कुठे ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला एक प्लेअर, एक स्लॉट तुम्हाला दिसतो आहे की बाबा 3 वर्षानंतर हा स्लॉट मे बी वन ऑफ द सीनियर गाईज वोंट बी अराउंड. सो तो कोण फिल करणार. सो दॅट जर्नी स्टार्ट्स 3 years बॅक. सो एक कंटिन्यूस आहे की बाबा 10 महिने क्रिकेट खेळताय, बायलॅटरल सिरीज खेळतोय, तुम्ही टेस्ट सिरीज खेळताय, तुम्ही होम सिरीज खेळताय, चॅलेंज तुम्ही करत असा. तर तुम्हाला रोटेशन करायला लागतं. तुम्हाला यू कॅन्ट एक्सपेक्ट एव्हरी बॉलर टू बॉल एव्हरी मॅचमध्ये बोलून तुम्हाला 15, 20, 30 ओव्हर टाकणं असं होणार नाही. तुम्हाला एक ब्रेक द्यायला लागणार. सो तो ब्रेक द्यायचा असेल तर कुठला बॉलर त्या सिरीजला खेळणार, कोणाला आपण आपल्याला वाटतं की ह्याच्या स्किल्स आहेत, त्याला हा टेम्परमेंट आहे की जो भारताला जाऊन रिप्रेझेंट करू शकतो आणि जास्त वेळ खेळू शकतो. सो तो एक प्लॅनिंग कॉन्स्टंट, एक लॉंगर पाथवे असतो. म्हणजे 10 महिने असतो. IPL आहे 2 महिने. सो ऑब्वियसली प्रिपरेशन इयर राऊंड असते, पण तुमचं गेम टाईम 2च महिन्याचा असतो. सो त्या 2 महिन्यामध्ये ॲज अ फ्रँचायझी ऑल्सो यू वॉन्ट विन, राईट. पण ह्याच्यात चॅलेंज काय आहे की तुमचे 4-7 जण भारताचेच नाही, सगळे दुसऱ्या देशातले असतात. दुसऱ्या देशातले ते सुपर हिरोज आहेत, त्याचे लेजंड्स आहेत. फॉर देम टू कम अँड देन फाइंड अ वे की हाऊ डू आय मेक शुअर की आमचे एक एव्हरी टीमचं एक टीम फिलॉसॉफी असते. आम्हाला एक सर्टन वे ऑफ क्रिकेट खेळायचं असतं. आता तो इंडिव्हिज्युअल कदाचित दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये आहे. IPL इज अ व्हेरी फनी टुर्नामेंट. फनी कारण मी सांगतोय की एक इंडिव्हिज्युअल 5 डिफरंट IPL सेटअप्समध्ये जाऊन खेळतो. तो 5 डिफरंट ड्रेसिंग रूममध्ये राहून आला आहे. ओके, डेफिनेट त्यांचे कल्चर्स वेगळे आहेत, त्यांचं वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे, त्यांचं वे ऑफ प्लेईंग वेगळं आहे. त्याला आम्हाला जेल करायचं की आमचं वे ऑफ वॉन्ट प्ले, आमचं थिंकिंग असं आहे. सो हाऊ डू इज चॅलेंजिंग. उद्या दिस नेम केन विलियमसन न्यूझीलंडचा कॅप्टन आहे, तो तुमच्या ड्रेसिंगमध्ये आला, ही मे नॉट बी द कॅप्टन, ही हॅज टू प्ले अंडर समवन एल्स. न्यूझीलंड क्रिकेट ड्रेसिंग रूम वेगळं असेल, तो दुसऱ्या फ्रँचायझीचा क्रिकेट खेळत तो वेगळं असेल. सो फॉर हिम टू अलाइन, मेक शुअर दॅट ही अलाइन्स विथ आवर वे ऑफ व्ह्यू, आमचं हे क्रिकेट आहे, आम्ही असं खेळणार आहे, दॅट्स अ बिग चॅलेंज. सो कारण तुम्ही 6 वेगळे कंट्रीजचे असतात, असं नाही की इंडियाचे सगळे. एक न्यूझीलंडचं आहे, एक तुमचं एक बांगलादेशचा असू शकतो, एक श्रीलंकाचा असतो, वेगळे तुम्ही. त्यांचं आपसात जमतं का, यू डोंट नो. सो ते एक कनेक्ट करायला लागतं की बाबा त्यांचं बेसिकली एव्हरी 4 लोकांचं बरोबर आहे का. यू हॅव टू बी द मीडियम से की ह्याचं करून द्यायचं, काय इश्यूज असू शकतात, काय नाही असू शकत आहेत का, हाऊ डू आय रिझॉल्व दॅट. इट्स अ चॅलेंज. IPL फ्रँचायझी प्रेशर आहे का, कॉर्पोरेट प्रेशर? सी, प्रेशर असं नसतं. आय थिंक वेन यू टेक अप अ जॉब, नो वन गिव्स, तुम्ही हॅव टू नो दॅट इफ आय एम टेकिंग अप दिस असाइनमेंट, I need to be able to overcome that hurdles. I need to win.
आय एम टेकन असाइनमेंट एनी इंडिव्हिज्युअल. नो कोच कॅन से की मी सांगू शकत नाही की नाही मी फक्त डेव्हलपमेंट करणार नाही. रिझल्ट एंड रिझल्ट इज यू नीड टू विन. आता द डिफरंट वेज ऑफ वर्किंग यू कॅन विन. Within the setup, how the franchisee want to work, you have to work accordingly and make sure that your main aim is to win. That I can't take. I will never look at a thing ki I want to win. But हे माझे challenges आहेत, हे मला overcome करता आले पाहिजे. Indian team will give you a set, will throw up a different challenge. IPL franchisee IPL will always throw a different challenges. So for me to be able to say की मला eventually मला जिंकायचं आहे. सो इट्स नॉट बोथ वे. इंडियाला पण तुम्ही तेच ऑब्जेक्टिव्ह असतं, भारताला खेळतात तर जिंकायचं असतं आणि तुम्ही फ्रँचायझी करा जिंकायचंच आहे. पण नाव मुंबई इंडियन्स हेड कोच आहे महिला जयवर्धन आहे, वर्क विथ राहुल द्रविड. महिला जयवर्धन इज डिफरंट. इज नाईस बोथ आय थिंक व्हेरी नाईस. आय थिंक यू नो ॲज अ सेड ना एव्हरीवन हॅज अ वे ऑफ फंक्शनिंग. ओके, इट्स अ मेथड. म्हणजे तुम्ही सर्टन थिंग्स तुम्हाला वाटतं की हे असं करायचं तसं करायचं असतं, पण लार्जली मी बघितलं आहे ह्याच्यात की जे खेळले आहेत ना सर्टन लेवल खेळले आहेत, बरेच वर्ष खेळले आहेत. म्हणजे राहुल आणि जे कॅप्टन केलं आहे, म्हणजे राहुल एक कॅप्टन होता, जयवर्धन हे श्रीलंकाचा कॅप्टन होता, ते कॅप्टन्स आहेत. सो ऑब्वियसली एक्सपिरियन्स आहे. मॅनेजमेंट तुमचं चांगलं असलं तर तुम्ही रिझल्ट देऊ शकत नाही. सो ऑब्वियसली ते स्किल्स सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे त्यांच्याकडे ऑब्वियसली टेम्परमेंट आहे, कॅप्टन्सी आहे, एक्सपिरियन्स आहे, मॅनेजमेंट स्किल्स आहेत. विदाउट दॅट यू कॅनॉट से. बट इट्स अ डिफरंट अप्रोच. म्हणजे तुम्ही काय व्हॅल्यू एकाला आता 10 पॉईंट आहेत, एक इंडिव्हिज्युअल 7-3 करेल तो दुसरा 6-4 करेल, पण करतील तर सेम. त्यांना मेथड्स वेगळे असतात, पण इव्हेंच्युअली त्यांनाही माहिती आहे की दिस इज द वे फॉरवर्ड टू अंडरस्टँड द प्लेयर सायकोलॉजी अँड टू knit everyone together and take the team forward. So it's a different way. परस आत्ताचं जे कोचिंग आहे आणि जुनं कोचिंग, ग्रासरूट लेवलला सुद्धा कोचिंग किंवा थॉट प्रोसेस चेंज झालेली आहे का? टू अ सर्टन एक्सटेंट आहे. ग्रासरूट लेवलला काय होतं ना, चॅलेंजेस इज इन्फ्रास्ट्रक्चर खूप वेळा. म्हणजे आता तुम्ही शिवाजी पार्कला कोच करणार, ओके, लेट्स टेक शिवाजी पार्क आहे. मग शिवाजी पार्क फक्त क्रिकेट मैदान नाही आहे, बरोबर. तुमचे रॅलीज आहेत, तुमचे हे आहेत, तुमचे पब्लिक लोक आहेत, तुमचे हे होणार इव्हेंट. सो द मेंटेनन्स ऑफ द ग्राउंड होणार नाही, तो एक चॅलेंज राहतो. तुम्ही प्लॉटवर वर्क करता, बाकी नाही. आता मी तिकडे जाऊन सांगणार की इंडियन टीमला अरे यार आपले प्लेयर्स स्लाईड नाही करत, मी हे सांगू शकत नाही शिवाजी पार्कला जाऊन ते दगडात तू स्लाईड कर. सो ते चॅलेंजेस राहणारच आहेत. तुम्ही स्किल एका ॲस्पेक्टवर वर्क करू शकता. मग समजा तुम्ही तिकडे जाऊन तो स्किलवर वर्क करता, म्हणजे कोच चांगले असतील तर तुम्ही स्किलवर वर्क करू शकता, टेक्निकल नॉलेजवर वर्क करू शकता की. पण तुम्हाला समजा बाकीचं करायचं असेल, यू हॅव टू फाइंड अ व्हेन्यू वे तो प्लेअर ते करू शकतो. तर त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का चांगले? येस, इट्स गॉट बेटर. BCCI हॅज वर्कड अ लॉट. BCCI पैसा देते, MCAला जो पैसा तो MCA यूज करते प्रॉपरली. खूप ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे. तुमचे काय काय गोष्टी त्यांनी चालू केल्या नवीन प्लेयर्ससाठी, खूप काही गोष्टी करतात MCA करतात. सो जर जो पैसा खालती आला आणि खालती टिकल झाला, प्लस एक विजन, BCCI तर ऑब्वियसली एक विजन आहे. जर MCAचं विजन मॅच होत नाही आणि MCAला करायचं नसतं तर तुमचं क्रिकेट नाही जाणार. इम्पॉर्टंट आहे की MCA पण ते विजन आहे, MCAलाही करायचं आहे. सो MCA इज प्रोव्हाइडिंग विथ द प्रॉपर कोचेस, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर, तुमचे क्लोदिंग, इक्विपमेंट, जे काय पाहिजे MCA इज डुईंग इट. सो आय थिंक चॅलेंजेस तुम्हाला राहतात. आपण इंग्लंड सगळे ग्राउंड नाही आहेत. 24 तुझे काय 12, 16, 18 डिग्री ग्लास ग्रीन, तिकडे काय करायची बरं गरज नाही. तुमचे ग्राउंडचं तसे आहेत ते, मग तिकडे ठीक आहे करू शकतो. आपले चॅलेंजेस वेगळे आहेत. पण देन वी हॅव, अगर एका नेक्स्ट लेवलला तुम्हाला वाटतं की एक प्लेअर चांगला आहे तर यू कॅन टेकिंग फ्रॉम समवेअर अँड पुट हिम इन अ स्पेशलाइज थिंग की ओके फाईन, नाव द रिअल कोचिंग स्टार्ट्स. म्हणजे यू कॅन वर्क ऑन सर्टन स्किल ॲस्पेक्ट. सो ते करू शकतो, ते तसं होतं आहे आणि डेफिनेटली होतं आहे. सो इंडियन क्रिकेट इज इन द बेस्ट हँड्स. या इट्स इट. आय थिंक जेव्हापर्यंत तुमच्याकडे राईट लोक थिंक करणारी आहेत, त्यांना इंडियन क्रिकेट ॲट हार्ट आहे, इंटरेस्ट आहे, आय थिंक क्रिकेट इज गोईंग अहेड अँड वेल सपोर्टेड बाय अ ग्रेट प्लेयर्स आहे. म्हणजे जस्ट लुक ॲट द, तुम्हाला रोल मॉडेल्स पाहिजे ना, यंगस्टरला एक रोल मॉडेल पाहिजे. तुमच्याकडे रोल मॉडेल्स आहेत. You just have to see who is your role model. What is that? You can have Rohit as a role model, Virat as a role model, Shubman will be someone for what, Rishabh, Pant is a role model for someone. It's an individual what he likes about it, but you have role models, and I think the way
एव्हरी इंडिव्हिज्युअल आज मी जे कॅरी करतात इंडियन टीमचे इंडिव्हिज्युअल जे कॅरी करतात स्वतःला आय थिंक फॅब्युलस. आय थिंक दे रिप्रेझेंट नॉट देशाला करतात पण क्रिकेट इन जनरल. आय थिंक दे आर ग्रेट रोल मॉडेल्स. मी तुम्हाला फॉलो करू शकता तो तुम्ही करा. तुम्हाला जो आवडतो श्रेयस अय्यर आहे तुम्हाला सूर्यकुमार आहे यू फॉलो समवन बट दे हॅव गाईज हू अचीव्ड दे गाईज स्टील अचीविंग. इट्स एन इंडिव्हिज्युअल कॉल. ओके, थँक्यू व्हेरी मच पारस. खूप Pleasure. खूप धन्यवाद. नाही Time दिल्याबद्दल. प्लेजर हॅव्हिंग अ चॅट आउट हिअर. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्स.